ಈಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ आणि आताच्या काळामध्ये ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಉತ್ಸಾಹನೇ ಅನೇಕರಿಗೆ ಕಡಿಮೆ ಆಗುತ್ತೆ. आणि आजच्या काळामध्ये मी बघतो की असा उत्साह लोकांच्या मध्ये कमी आहे. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಯಾವಾಗಲೂ ಪ್ರಸಂಗ ಕೊಡುವಾಗ आणि येशू ख्रिस्त ज्यावेळी तो संदेश सांगत होता ಜನರೆಲ್ಲರ ಹತ್ತಿರದಲ್ಲಿ ಬಂದು ಕೂತ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. आणि सगळी लोक त्याच्या जवळ बसायचे. ಯಾಕೆ? का? ಆತನ ಬಾಯಲ್ಲಿ ಬರುವ ಮಾತುಗಳು ಒಂದು ಅತಿಶಯವಾದದ್ದು. आणि त्याच्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्द हे खूप महत्त्वाचे होते. ಆಮೆನ್. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಆ ಮಾತುಗಳೇ ಒಬ್ಬೊಬ್ಬರನ್ನ ದೇವರ ಮಕ್ಕಳಾಗಿ ರೂಪಿಸುತ್ತದೆ. आणि ते वचनच एक व्यक्तीला तयार करतात. ಸುಖಕ್ಕಾಗಿ ಬರುವವರು आणि म्हणून इथं आलेले ಸುಖ ಹೊಂದಿಕೊಂಡು ಹಾಗೆ ಹಂಗೆ ಇರ್ತಾರೆ. आणि त्यांनी सुख मिळवून असं जातात. ಆಶೀರ್ವಾದನೇ ಬೇಕು ಅಂತ ಬರುವವರು ಅದನ್ನು ಹೊಂದಿಕೊಂಡು ಹಂಗೆ ಇರ್ತಾರೆ. आणि ज्याला आशीर्वाद हवा आहे ते आशीर्वाद घेतात आणि तसंच बसतात. ನನಗೆ ದೇವರ ಬಾಯಿಂದ ಮಾತು ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳುವವರು ಮಾತ್ರವೇ ಆತನ ಮಕ್ಕಳಾಗಿ ದೇವರು ರೂಪಿಸುತ್ತಾರೆ. पण देवाच्या मुखातून निघणारा शब्दच त्याचं वचनच मला हवं आहे असं जे म्हणतात ते नेहमी उत्साहात असतात आणि ते आशीर्वादित असतात. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ನನಗೆ ಏನು ದೇವರ ವಾಕ್ಯ ಬೇಕು ಅಂತ ಕೇಳಿದ ಮಕ್ಕಳೇ ನಾವು. आणि आम्ही बाबा काही वेळेमध्ये देवाचं वचन आम्हाला पाहिजे असं म्हणाले मी लोक होतो. ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನು ನಡೆಯಬೇಕಲ್ಲ ಅಂತ ನಾವು ಬಂದಿರೋರು. आणि माझ्या जीवनामध्ये असं काहीतरी घडावं ह्यासाठीच मी देवामध्ये आलो होतो. ಹೋಗುವಾಗ पण जसं पुढे जाईल तसं ದೇವರ ವಾಕ್ಯ ಏನೋ ಸಮಥಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ. आणि देवाचं वचन काहीतरी आमच्या जीवनामध्ये करत असतं. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. 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 ಏನಲ್ಲ ಆತನ ಮಕ್ಕಳಾಗಿ ನಾವು ತಗುಲುವವರಾಗ ದೇವರ ವಾಕ್ಯ ಮಾರ್ಗದರ್ಶನ. आणि हे दुसरं काही नाही तर आम्हाला परमेश्वर लीन आणि नम्र करतो आणि देवाचं वचन ऐकण्यासाठी प्रोत्साहित करतो. ಆಮೆನ್. ಯೇಸು ಹೇಳಿದರು, येशू काय बोलतो? ನನ್ನ ಸತ್ಯ ಆತ್ಮನ ಕಲಿಸಿದ ಬರುತ್ತಾನೆ आणि माझा पवित्र आत्मा सत्य आत्मा तुमच्याकडे येईल. ಅವನು ನಿನ್ನ ಹತ್ರ ಬಂದು ಸಕಲ ಸತ್ಯ ಒಳಗಡೆ ನಡೆಸುತ್ತಾನೆ ಅಂತ ಆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ನಾನು ಕಲಿಸಿಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು. आणि ते आत्मा तुमच्याकडे येईल आणि ज्या जीवनाचं सत्य आहे ते सत्य तुम्हाला सांगेल आणि त्या सत्यातूनच तुम्हाला चालवेल असं. ಆಮೆನ್. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ತಂದೆಯಾದ ದೇವರು आणि पिता देव ಮಾಂಸವಾಗಿ ಯೇಸು ಎಂಬ ಶರೀರವಾಗಿ ಈ ಭೂಮಿಗೆ ಇಳಿದು ಬಂದು आणि जो आत्मिक असा व्यक्ती होता तो या पृथ्वीवर शारीरिक व्यक्ती झाला तो म्हणजे प्रवेश ख्रिस्त. बरी 33 ವರ್ಷ ಈ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಜೀವನ ಮಾಡಿದ್ರು. आणि तो 33 वर्ष या पृथ्वीवर तो झाला. ಅದೇ ಶರೀರವಾಗಿ ಇಳಿದು ಬಂದ ದೇವರು आणि तोच जो शरीर होऊन आला देव होता. ಇವಾಗ ನಾನು ಹೋಗ್ತೀನಿ, आता मी जातो, ನನ್ನ ಪೀರಿಯಡ್ ಮುಗೀತು, आता माझं काम संपलं. ತಿರುಗ ಸತ್ಯ ಆತ್ಮನೊಬ್ಬ ಬರುತ್ತಾಳೆ आणि आता काय होईल की सत्य आत्मा तुमच्यामध्ये येईल. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. सो ಪರಲೋಕದ ತಂದೆಯವರು ಯಾರು? आणि स्वर्गीय पिता कोण आहे? ಯೇಸು ಯಾರು? येशू कोण आहे? ಸತ್ಯ ಆತ್ಮನು ಯಾರು? आणि पवित्र आत्मा कोण आहे? एक देव आहे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನು आणि एक मनुष्य ಶರೀರವಾಗಿ आणि शरीराने ಆತ್ಮವಾಗಿ आत्म्याने ಪ್ರಾಣವಾಗಿ आणि प्राणाने तो असतो. ಪ್ರಾಣ ಆತ್ಮ ಶರೀರವಾಗಿ ಇರ್ತಾನೆ. आणि प्राण आत्मा शरीर अशा 3 भागातून एक व्यक्ती असतो. ಈ ಮೂರು ಒಂದು ಇಲ್ಲದ ಹೋದರೆ ಆ ಮನುಷ್ಯ ರೂಪಕ್ಕೆ ಇಲ್ಲ ಅಂತಾರೆ. आणि या तिन्हीतून एक जरी व्यक्ती नसेल तर तो व्यक्ती नाही. ಮೂರು ಸೇರಿದ್ರೆ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯ. आणि जर तीन गोष्ट जर एकत्र येत असतील तर तो मनुष्य आहे. At the same time, आणि तसंच Heavenly Father, आणि स्वर्गीय पिता, Son of Jesus, आणि पुत्र येशू, Holy Spirit, आणि पवित्र आत्मा, they are one God. आणि हे तीन एकच देव आहे. Amen. Amen. Hallelujah. 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 ಇದಕ್ಕೆ ಹೆಸರು ತ್ರಿಯೇಕ ದೇವರು ಅಂತ ಹೇಳಲ್ಪಡುತ್ತದೆ. आणि त्याला नाव आहे त्रिएक देव. ಇಂಗ್ಲಿಷ್ ಅಲ್ಲಿ ಟ್ರಿನಿಟಿ ಗಾಡ್ ಅಂತ ಹೇಳುತ್ತಾರೆ. आणि इंग्लिश मध्ये त्रिएक देव म्हणजे त्रिएक देव असं सांगितलं आहे. ಶರೀರವಾಗಿ ಸೇವೆ ಮಾಡಿದ ಮೂರುವರೆ ವರ್ಷ ಸೇವೆ ಮಾಡಿದ ಯೇಸು
ಶರೀರನೇ 33 ವರ್ಷ ಸೇವೆ ಕೇಳಿದ ಪ್ರಭು ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತ ಇವಾಗ 2000 ವರ್ಷ ಹೋಯಿತು ಆತ್ಮನಾಗಿ ಈ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಜೀವನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. आणि आता 2000 वर्ष संपून गेले. आता तो प्रभू येशू ख्रिस्त आत्म्याच्या द्वारे इथं जीवन जगत आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. ಆ ಸತ್ಯ ಆತ್ಮ ಸಕಲ ಸತ್ಯ ಒಳಗಡೆ ನಡೆಸಿಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ. आणि तोच सत्याचा आत्मा आम्हाला सत्यामध्ये चालवतो. आमेन. ಪರಲೋಕ ಯಾವುದು ನಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. आणि स्वर्ग आम्हाला काय माहिती नाही. ಯೇಸು ನೀವು ನಾವು ನೋಡಿಲ್ಲ. आणि येशूला तुम्ही आणि मी बघितलं नाही. नरक ಯಾವುದು ನಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. आणि नरक काय हे आपल्याला माहिती नाही. ಪರಿಶುದ್ಧ आणि पवित्रता ಪಾಪ आणि पाप ಇದೆಲ್ಲ ನಮಗೆ ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. आणि हे काय आपल्याला माहिती नाही. ಇದೆಲ್ಲ ತೋರಿಸಿಕೊಡುವುದು ಒಬ್ಬ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಇರ್ತಾನೆ. आणि हे दाखवून देण्यासाठी एक या पृथ्वीवर आहे. ಆತನ ಹೆಸರು ಸತ್ಯ ಆತ್ಮ. आणि त्याचं नाव आहे सत्य आत्मा. ಆಮೆನ್. हालेलुया. 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 ಅನೇಕ ಕಾಲದಲ್ಲಿ ಯೇಸು ಶರೀರವಾಗಿ ತಿರುಗಿ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಇಳಿದು ಬರುತ್ತಾನೆ. आणि शेवटच्या दिवसामध्ये प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा शरीराच्या द्वारे उतरून येणार आहे. शिलुबेಯಲ್ಲಿ ಚಚ್ಚಲ್ಪಟ್ಟಿದ್ದ ಯೇಸುವಾಗಿ ಅಲ್ಲ. आणि त्यावेळी त्या क्रूसावर मरण केलेल्या येशू ख्रिस्त नव्हे. ಈ ಭೂಮಿಯನ್ನು ನ್ಯಾಯ ತೀರಿಸುವಂತ ನ್ಯಾಯಾಧಿಪತಿಯಾಗಿ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಇಳಿದು ಬರ್ತಾನೆ. आणि या पृथ्वीचा न्याय करणारा न्यायाधीश म्हणून या ठिकाणी तो उतरून येणार आहे. ಆ ಕಾಲದವರೆಗೂ आणि तोपर्यंत ಯೇಸು ಬರೀ 33 ವರ್ಷ ಏನು ಮಾಡಿದರು ಇದನ್ನ ಸಾವಿರ ವರ್ಷವಾಗಿ ಪವಿತ್ರಾತ್ಮವನ್ನು ನಡೆಸುತ್ತಾ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. आणि येशू ख्रिस्त 33 वर्ष जे त्यांनी सेवा केली, जे त्यांनी कार्य केलं, तेच कार्य पवित्र आत्मा प्रभू येशू ख्रिस्त ज्या दुसऱ्या आगमन होईल तोपर्यंत तो पवित्र आत्मा इथं कार्य करत राहणार आहे. हालेलुया. 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 सो ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನು पवित्र आत्मा ಸಕಲ ಸತ್ಯ ಯಾವುದು ಪಾವತಿ ಯಾವುದಂತ ಚಿಚ್ಚಿ ನಮ್ಮನ್ನು ನಡೆಸುತ್ತಾನೆ. आणि तो पवित्र आत्मा आम्ही आमच्यामध्ये काय पाप आहे, आमच्यामध्ये काय चुकीचं आहे ते आम्हाला बोचून सांगतो. ಆಮೆನ್. आमेन. ಬೆಳಗ್ಗೆ ಸೆಷನ್ ನೋಡಿದ್ವಿ. आणि आम्ही सकाळी काय बघितलो? ದೇವರ ಮದುವೆ आणि देवाच्या राजाचं लग्न. ದೇವರ ಮದುವೆ देवाचं लग्न ಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. आता तयार झालेलं आहे. ಅದನ್ನ ಊಟ ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ಬನ್ನಿರಿ ಬನ್ನಿರಿ ಅಂತ ದೇವರು ಕರೀತಾರೆ. आणि ते जेवण्यासाठी आता या 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 ते मेजवानीमध्ये सहभागी होण्यासाठी या 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 तुम्हाला देव बोलवत आहे. ಆಮೆನ್. आमेन. ಅದನ್ನ ಜಸ್ಟ್ ರಿವೈಸ್ ಮಾಡಿ ನಾವು ಆಮೇಲೆ ಮೆಸೇಜ್ ಹೋಗೋಣ. आणि तो पाठीमागचा जो भाग आहे थोडासा आम्ही त्याचा विचार करू मग पुढे जाऊया. ರಿವೈಸ್ ಮಾಡುವುದನ್ನ ಲೂಕ 14ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ತಗೊಳ್ಳಿ. आणि ते आपण बघत असताना लूक वर्तमान याचा 15 अध्याय बघूया. 21 24ನೇ वाक्यावರೆಗೆ ಹೋಗೋಣ. सॉरी 14वा अध्याय 21 पासून आपण 24 पर्यंत बघूया. मग त्या दासाने घेऊन आपल्या धन्याला हे वर्तमान सांगितले. तेव्हा गळत्याने भागाला व तो आपल्या दासाला म्हणाला, नगराच्या रस्त्यात व गल्ल्यात लवकर जा आणि दरिद्री अपंग आंधळे व लंगडे यांना इकडे घेऊन ये. दास म्हणाला, महाराज आपण आज्ञा केल्याप्रमाणे झाले आहे, तरी आता ती जागा आहे. धनी दासाला म्हणाला, माझे घर भरून जावे म्हणून सळगावर व रुग्णाकडे जाऊन लोकांना आग्रह करून घेऊन ये. कारण मी तुम्हाला सांगितले की त्या आमंत्रित माणसापैकी एकालाही माझ्या जेवणाचे काही चाकायला मिळणार नाही. हालेलुया. हालेलुया. ದೇವರ ಮಕ್ಕಳೇ, आणि माझ्या प्रिय लोकांना, ದೇವರ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ आणि देवाच्या मंडळीमध्ये ಒಂದು ಕರೆಯುವಿಕೆಯನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. आणि एक बोलवणं आमच्यासाठी येणार आहे. ಆಮೆನ್. आमेन. हालेलुया. 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 ದೇವರ ವಿಶ್ವಾಸಿಯ ಮಕ್ಕಳನ್ನ ವಿಶ್ವಾಸಿಯಾಗಿಯೇ ದೇವರು ಬಿಡುವುದಿಲ್ಲ. आणि जे विश्वासी लोक आहेत त्यांना फक्त विश्वास म्हणून ते चालावं असं देव काय सोडत नाही. ವಿಶೇಷದ ವಿಶ್ವಾಸಿಗಳ ದೇವರು ನಡೆಸುತ್ತಾನೆ. आणि त्याला एक विशेष विश्वासी म्हणून देव त्याचा उपयोग करणार आहे. ಆ ವಿಶೇಷ ವಿಶ್ವಾಸಿಗಳನ್ನು ಕರೆದು आणि त्या विशेष विश्वासाला बोलवतो. ಆತನ ಸತ್ಯ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಡೆಸುವುದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ದೇವರು ಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ. आणि त्या लोकांना सत्य वचनामध्ये चालवण्यासाठी, सत्याच्या मार्गावर चालवण्यासाठी एक पवित्र आत्मा त्या ठिकाणी आहे. ಆಮೆನ್. हालेलुया. 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 ಅನೇಕರು ಬರುವುದಕ್ಕೆ ಮನಸ್ಸಿಲ್ಲದೆ ಹೋಯಿತು. आणि बघा, आज अनेक लोकांना इथे येण्यासाठी वेळ मिळाला नाही किंवा त्याचं मत तयार झालं नाही. ಅದು ಒಬ್ಬ ಮುಖ್ಯವಾದ ಕಾರಣ ಹೇಳ್ತಾರೆ. आणि त्याचं महत्वाचं कारण काय सांगतात माहितीये का? 20ನೇ ವಾಕ್ಯ ಓದಿ. आणि 20 वचन बोलते मला सांग.
मनाला मी लग्न केले आहे म्हणून माझे नेम होत नाही. बरं का मದುವೆ ಆಗಿದೆ ಬರಕಾಗಲ್ಲ. ऍक्च्युली तमिळमध्ये ನಾನು ಬರಬಾರದು. आणि तमिळमध्ये असं लिहिलेलं आहे की माझं लग्न झालेलं आहे मला यायला चालत नाही. मದುವೆ ಆಯ್ತು ನಾನು ಬರಬಾರದು. आणि माझं लग्न झालंय मला यायला चालत नाही असं त्यांच्या बायबलमध्ये लिहिलेलं आहे. ಹಂಗೆ ಇರಲಿ ನರಕ ಕಾಲ ಬರ್ತದೆ ಹಂಗೆ ಹೋಗು. आणि असं तुम्ही राहा ज्याला नरकाच्या वेळी त्या नरकामध्ये पण असंच राहा. ಯಾರು ಕಲಿಸಿಕೊಳ್ತಾರೆ आणि हे कोण शिकवतं ಯಾರು ಬರಬಾರದು ಗಿರಬಾರದು ಅದು ಮುಖ್ಯವಾದದ್ದು ಮತ್ತು ತುಂಬಾ ಮುಖ್ಯವಾದದ್ದು ನಡೆಸಬೇಕು ಇಲ್ಲ ಯಾರು ಕಲಿಸಿಕೊಳ್ತಾರೆ. आणि हे आम्हाला कोण शिकवून देतं की मी तिथं जाऊ नये मी ते काम करू नये तिथं तू गेलं बरं नव्हे तिथं तू गेला असं होईल हे कोण शिकवतं आपल्याला. ಹೆಂಡತಿದ್ದಾರೆ ಮಕ್ಕಳಿದ್ದಾರೆ ನಾನು ಬರಬಾರದು आणि तुझी बायको आहे मुलं आहे तू येऊ नको असं कोण शिकवतं कोण शिकवतं. ಸೈತಾನ ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಏನು हे सगळं सोडायला कोण नाही. ಈಗ ಸ್ಟೈಲ್ ಹೇಳ್ತೇನೆ. आणि आताच्या परिस्थितीवर तुम्हाला सांगतो ನನ್ನ ಕಾಲೇಜ್ ಇದೆ माझं कॉलेज आहे बाबा ಸ್ಪೆಷಲ್ ಕ್ಲಾಸ್ ಇದೆ आणि माझा विशेष क्लास आहे ಮತ್ತೆ ನಾನು ಟ್ರೈನಿಂಗ್ ಹೋಗ್ತೀನಿ आणि मी एका ट्रेनिंगला जात आहे ನಾನು ಬರಬಾರದು आणि मी येऊ नये. ನಿಮ್ಮನ್ನ ಕರೆದಾಕನ ದೇವರು ನೀವು ಹೇಗೆ ಇರಬೇಕಂತ ದೇವರಿಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಗೊತ್ತು. आणि जो तुम्हाला देव बोलवलेला आहे तुम्ही कसं राहावं तुम्ही कसं असावं हे देवाला चांगलं माहिती आहे. ಏನಾಗಿ ಗೊತ್ತಾ आता काय झालं माहिती का ಬರಬಹುದು तुम्ही आलं पाहिजे ಅವರು ಅಲಕ್ಷ್ಯ ಮಾಡ್ತಾರೆ. आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. ಆದರೆ ಕಾಲದಲ್ಲಿ आणि त्या काळामध्ये ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಇರುವಾಗ येशूच्या वेळेमध्ये ಯಹೂದಿಯ ಜನರು यहुदी लोक ಮತ್ತೆ ತುಂಬಾ ರಿಲಿಜಿಯನ್ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಜನರು ಹೆಚ್ಚಿದ್ರು. आणि त्या संदर्भातील लोक भरपूर होती. ಇವರೆಲ್ಲ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯ ಹೊರಗಡೆ ನೋಡಿ ಯೂನಿಯನ್ ಸಾಗದ ಮನುಷ್ಯನಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿಕೊಂಡು ಬರಲಿಕ್ಕೆ ಮನಸ್ಸಿಲ್ಲದೆ ತಿರುಗಿ ಹೋಗು. आणि ज्या वेळी येशू ख्रिस्ताला बघतात त्याला हे काय साधं मनुष्य आहे त्याचं काय होणार आहे म्हणून ते काय म्हणतात त्याच्याकडे बघून दुर्लक्ष करून निघून जातात. ಇವತ್ತು ಕೂಡ ಇಸ್ರೇಲ್ ಜನರಲ್ಲಿ ಯಹೂದಿಯವರು ಇನ್ನೂ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ಅಕ್ಸೆಪ್ಟ್ ಮಾಡಿಲ್ಲ. आणि आता पण इस्रायलमध्ये यहुदी लोक येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही. ಮಾಂಸವಾಗಿ ಇಳಿದುವಾಗ ಯೇಸುವನ್ನ ದೇವರು ಅಂತ ಅನ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ ಇಸ್ರೇಲ್ ಜನರೇ. आणि तो शरीराने या पृथ्वीवर आला म्हणून तो ते लोक येशू ख्रिस्ताला देव म्हणून कधी स्वीकार करत नाही. बिकॉज ಇವರು ಹೊರಗಡೆ ನೋಡ್ತಾರೆ ಒಳಗಡೆ ನೋಡುವುದಿಲ್ಲ. का आता त्यांनी बाहेर शरीर बघतात आत करत बघत नाही. ಹೊರಗಡೆ ಔಟ್ಸೈಡ್ ಔಟ್ ಆಫ್ ಪರ್ಫಾರ್ಮೆನ್ಸ್ ನೋಡುತ್ತಾರೆ आणि बाहेर एक रूप बघतात पण आतील रूप कोणी बघत नाही. ಉಳ್ಳಾದ ಹೃದಯದಲ್ಲಿರುವಂತಹ ದೇವರ ಮಾತುಗಳನ್ನ ನೋಡುವುದಿಲ್ಲ. आणि चांगल्या प्रकारे उत्तमरित्या जे हृदयातील गोष्टी असतात ज्या अंतःकरणातील काही गोष्टी असतात हे लोक बघत नाही. ಇವತ್ತು ಕೂಡ आणि आज देखील ಇವತ್ತು ಕೂಡ आणि आज देखील ನೀವು ಯಾರನ್ನ ಹೋಗಿ ಕರೀರಿ आणि आता तुम्ही पुन्हा त्याचा बोलून घेऊन या. ನಮ್ಮ ಸಿಸ್ಟರ್ಸ್ ಮೀಟಿಂಗ್ ಇದೆ आणि आता एका महिला मीटिंग आहे ಫಾಸ್ಟಿಂಗ್ ಪ್ರೇಯರ್ ನಡೆಸಿದೀವಿ आणि उपवास प्रार्थना आहे. ಅದೇ ಆಂಟಿ ನಾನು ಇವಾಗ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಹೋಗಿದ್ದೆ ನಾನು ನಾಳೆ ಬರ್ತೀನಿ. आणि ते म्हणतात अय्यो आंटी मी आता ट्रेनिंगला जातोय आणि मी आता करतो उद्या. ಅಯ್ಯೋ ನನ್ನ ಗಂಡ ಮನೆಗೆ ಬಂದರೆ ಅವ್ರನ್ನ ಊಟ ಕೊಡಬೇಕು ಅಷ್ಟೇ ಮನೆಯಲ್ಲಿ ಜಗಳ ನಡೀತಿದೆ ಅಂತ. आणि माझा नवरा आता काम करून जमून आला त्याला जेवायला पाहिजे जर त्याला जेवायला नंतर तो काय आता करणार. ಹಾದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಈಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಏನೋ ಒಂದು ರೀಸನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. आणि त्या काळामध्ये देखील आणि आताच्या काळामध्ये देखील काही ना काहीतरी कारण लोक सांगत असतात. ನಾವು ರೀಸನ್ ಯಾವಾಗ ಬೇಕಾದ್ರೂ ಹೇಳ್ಬೋದು आणि कारण आम्ही कधीही सांगू ಅದು ಸೀಸನ್ पण ऋतू ಯಾವಾಗ ಒಂದ್ಸಲ हे कधीतरी एकदाच आहे. ಸೀಸನ್ ಪದೇ ಪದೇ ಬರುವುದಿಲ್ಲ. आणि ऋतू सारखं सारखं येत नाही. ಕಳಿಗೆ ಪದೇ ಪದೇ ಬರುವುದಿಲ್ಲ. आणि पावसाळ्यात सारखं सारखं येत नाही. ವರ್ಷಕ್ಕೆ ಒಂದು ಸಲ ಎರಡು ಸಲ ಮಳೆ ಬರುವುದು. आणि वर्षाला एकदाच किंवा दोनदा पाऊस पडतो ಅಷ್ಟೇ एवढंच. ಯಾವಾಗಲೂ ಮಳೆ ಬರುವುದಿಲ್ಲ. आणि सारखं 12 महिने का पाऊस पडतो का ಅದು ಬಂದ್ರೆ ಸುನಾಮಿ ಅಂತ ಅರ್ಥ. आणि जर तसं येत असेल तर ते सुनामी येत असेल. ದೇವರ ಕಲಿಕೆ ಕೂಡ ನಿನ್ನನ್ನು ನೋಡಿ ನಮ್ಮ ಬಾ ಪ್ರಾರ್ಥನೆಗೆ ಬಾ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಅದು ಯಾವಾಗಲೂ ಬರುವುದಿಲ್ಲ. ಯಾವಾಗಲೋ ಒಂದು ಸಲ ಬರುವುದು. आणि ते देवाचं वाचन तुमच्याकडे बघतो तुम्हाला सांगतो तू कुठे प्रार्थना येईल ते तुम्ही
सांगितलं सारखं सारखं ते तुम्हाला बोलवत की या 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 असं काय तो मोकळा बसलेला नाही, तुम्हाला सारखं बसवत बोलत बसायला म्हणून जर पाचार तर त्यावेळेला निघून येईल. हालेलुया 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 हालेलुया. ಹೋಗಿ आणि आता गेलेलं ते जाऊ दे, ಇದುವರೆ ಇರಲಿ आता जे आहे ते जाऊ दे, ಬರುವುದು ಬರಲಿ येणारे येऊ दे. ಬರ್ತಾನೆ ಯೇಸು ದಿನ आणि येतो एक दिवस येशू हालेलुया ನೀವು ನನ್ನನ್ನು ಕರೆಯಕ್ಕೆ ಬರ್ತಾನೆ आणि तुम्हाला नाही मला घेऊन जाण्यासाठी येशू येतो. हालेलुया हालेलुया. ಯಾಕೆ ತುಂಬಾ ಆಸೆಯಾಗಿ ಪ್ರಯಾಸಪಟ್ಟು ರಕ್ಷಣೆ ಪಡುವಂತ ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ಹಿಂಚಾಗಿ ಹೋಗುವುದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಯಾಕೆ? आणि आता जे आशेने देताना बोलवतो, एका अपेक्षेने देताना बोलवतो, पण ती लोक मागे का जातात? त्याचं कारण काय आहे की ती मागे पडतात? अशी काय त्यांच्या जीवनामध्ये अडचण येते की ती मागे फिरून जातात? ರಕ್ಷಣೆ ವಸ್ತ್ರವನ್ನು ಹೊಂದಿಕೊಳ್ಳುವವರು आणि जे तारणाचं वस्त्र पैदा केलेलं असतात, ಮಹಿಳೆಯನ್ನು ಹೊಂದಿಕೊಳ್ಳುವವರು आणि ते महिमेने भरलेले असतात, ಯಾಕೆ ಹೇಗೆ ಹಿಂದೆ ಹೋಗ್ತಾರೆ? आणि ते कसं मागे फिरून जातात? ಅದು ನಮ್ಗೆ ತುಂಬಾ ಮುಖ್ಯವಾದ. आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे, लक्षात ठेवा. ಇದು ಬೈಬಲ್ ಯಾವಾಗಲೂ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದ್ದು. आणि हे देवाचे बायबल मध्ये किती काळ तरी किती हजार वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. ಅದು ಈಗಿನ ಕಾಲದವರೆಗೆ ನಮ್ಮ ಜೀವನ ಹಾಗೆಯೇ ನಡೆದಿದೆ. पण आता आमच्या जीवनामध्ये आता सध्याच्या परिस्थितीमध्ये ते घडत आहे. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಈ ಬುಕ್ಗೆ ನಾನು ಹೆಸರಿಟ್ಟಿದ್ದೆ. आणि म्हणून या पुस्तकाला मी नाव ठेवलेलं आहे ಲಿವಿಂಗ್ ಬುಕ್. आणि हे आमचं जीवन चरित्र साकारत पुस्तक आहे. हालेलुया. हालेलुया. ಕೆಲವರು ಬೈಬಲ್ ಏನು ಕೆಲವರು ಬೈಬಲ್ ಏನಿದೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. आणि काही लोकांना पवित्र शास्त्र काय आहे काहीच माहिती नाही. ನಾನು ಹೇಳುದು ಜೀವ ಪುಸ್ತಕ. आणि हे मी सांगतो की आता जीवन चरित्र सांगणारं पुस्तक आहे. ಜೀವನ ಇಲ್ಲದವರು ಇದರ ಕೈ ಇಟ್ಟಿದ್ರೆ ಜೀವನ ಬರುತ್ತದೆ. आणि जर तुमच्या जीवनामध्ये जीवनच नाही तर ह्याच्यावर तुम्ही पुस्तक हात ठेवला त्याला तुमच्या जीवनामध्ये जीवन परत येईल. हालेलುಯಾ. ಹಾಗಾದರೆ ಎಷ್ಟೋ ವರ್ಷದ ಹಿಂದೆ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದ್ದ ವಾಕ್ಯಗಳನ್ನ ಇವತ್ತು ಕೂಡ ನಮಗೆ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಪ್ರಯೋಜನವಾಗಿರುತ್ತದೆ. आणि म्हणून कितीतरी हजार वर्षापूर्वी लिहिलेले पुस्तक आहे. या पुस्तकातून ते आज देखील तेच शब्द बोलत आहे आणि तसंच आमच्या जीवनामध्ये घडत आहे. ಯೋಹಾನನ ಪುಸ್ತಕ आणि योहानाचं पुस्तक 21ನೇ ಅಧ್ಯಾಯ 21 अध्याय सिस्टर मी जसं तुम्हाला सांगतो तसं तुम्ही वाचत राहा. 21ನೇ ಅಧ್ಯಾಯ 21 अध्याय पहिला 1, 2, 3 ಓದಿ. आणि पहिलं तुम्ही काय करा 1, 2 आणि 3 वाचा. ಆಮೆನ್. ಸೊ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ನಮಗಾಗಿ ಜೀವವನ್ನು ಕೊಟ್ಟು आणि प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी आपलं जीवन अर्पण केलं. ಮೂರನೇ ದಿವಸ ಜೀವಂತವಾಗಿ ಇದ್ದು आणि तिसऱ्या दिवशी तो जीवन झाला. ಅವ್ರು ಎದ್ದ ಮೇಲೆ तो उठल्यानंतर ಮೂರನೇ ಸಾರಿ आणि तिसऱ्यांदा ಶಿಷ್ಯರಿಗೆ ತನ್ನನ್ನು ತೋರಿಸಿಕೊಳ್ಳುವುದು आणि शिष्यांच्या समोर तो जाऊन प्रगट होतो. ಸಂಭವವನ್ನು ನಾವು ನೋಡುತ್ತೇವೆ. आणि हे आपण पाहिलेलं आहे 3 ಸಲ. आणि 3 वेळा ಈ ಈ ಈ ಚಾಪ್ಟರ್ ಬಂದು 3ನೇ ಸಲ ಶಿಷ್ಯರಿಗೆ ತನ್ನನ್ನು ತೋರಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಾನೆ. आणि आम्ही पुस्तकामध्ये असतो की तिसऱ्यांदा प्रभू येशू ख्रिस्त मेल्यानंतर जिवंत होऊन तिसऱ्यांदा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्याला भेट देतो. 14ನೇ ವಾಕ್ಯ ಓದುವಾಗ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. आणि ज्यावेळेला 14 वर्षापासून त्यावेळेला आम्हाला समजून येईल येशू मेल्यानंतर उठल्यावर आपल्याला शिष्यांना प्रगट झाल्याची ही तिसरी वेळ आहे. आणि तिसरी ही दशमी वेळ आहे. कितवा वेळ आहे? 3ನೇ ಸಾರಿಯಾಗಿ ದರ್ಶನ ತೋರಿಸಿದ್ದಾನೆ. आणि तिसऱ्यांदा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्याला भेटत आहे. हालेलुया. हालेलुया. ಈ ಪೇತ್ರರು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಜೊತೆ 24 ಗಂಟೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಜೀವನ ಮಾಡುವವರು. आणि हा जो पेत्र होता तो 24 तास प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आपला जीवन व्यतीत केलेला आहे. ಬಲೆಯಲ್ಲಿ ಮೀನೇ ಸಿಕ್ಕಾದಂತ ಸಮಯದಲ್ಲಿ ಯೇಸು ಅದ್ಭುತ ಮಾಡಿ ಅವನನ್ನ ಕರೆದರು. आणि ज्यावेळी त्याच्या जाळ्यामध्ये मासा अडकला नाही, मासा त्याला भेटला नाही, त्यावेळी प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडे येऊन त्याच्या जाळं
मासे होते. ಈ ಸೀಮೋನ್ ಪೇತ್ರರು आणि हा सिमोन पेत्र 12 ಶಿಷ್ಯರಲ್ಲಿ ಫಸ್ಟ್ ಇವನೇ ಸೀನಿಯರ್. आणि ह्या 12 शिष्यामध्ये तो प्रथम म्हणजे महत्वाचा किंवा प्रमुख तो शिष्य होता. ಸೀನಿಯರ್ ಅಪೊಸ್ತಲರಾಗಿಲ್ಲ. आणि प्रेषितांमध्ये तो वडीलधारी असा तो व्यक्ती होता. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಈ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ 24 ಗಂಟೆ ಅದ್ಭುತ ಮಾಡಿದ, ಹೋಗಿದ, ಮಾತಾಡಿದ ಎಲ್ಲ ನೋಡಿಕೊಂಡು ಕೂತುಕೊಂಡಿದ್ದವರು. आणि येशू ख्रिस्ताने अद्भुत केलेलं, येशू ख्रिस्ताने कार्य केलेलं सर्व काही आपल्या डोळ्याने बघून असा तो व्यक्ती होता. ನಾವು ನೋಡುವುದು ಯಾರಂದ್ರೆ ಒಬ್ಬ ಸೀನಿಯರ್ ಅಪೊಸ್ತಲರನ್ನ, ಸೇವಕರನ್ನ ನೋಡಿ. आणि आम्ही कुणाचा विषय ऐकत आहोत की एक तो सगळ्यात प्रमुख प्रेषितांचा मुख्य असा होता. त्या व्यक्तीबद्दल आता मी ऐकत आहोत. ಮುಖ್ಯ ಸೇವಕರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಈ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇದ್ದರೆ ನಾವೆಲ್ಲ ಹೇಗೆ ಇರುತ್ತೀವಿ ಅಂತ ನಾವು ನೋಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. प्रेषितांचा प्रमुख करण्यात आला. अशाच्या जीवनामध्ये अशी समस्या असतील तो मागे पडून फिरत जाऊ शकतो. तर आम्ही काय आहे आपण विचार करूया. ಆಮೇಲೆ ತುಂಬಾ ನಾವು ಎಚ್ಚರಿಕೆಯಾಗಿರಬೇಕು ಅನ್ನೋ ವಿಷಯವಾಗಿರುತ್ತೆ. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आम्ही सावध राहावं यासाठी हे वचन खूप आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. ಸೀಮೋನ್ ಪೇತ್ರರು आणि सिमोन पेत्र ಮತ್ತು ಅವನ ಶಿಷ್ಯರು आणि त्याचे शिष्य ಯೇಸುವಿನ ಶಿಷ್ಯರು ಜೊತೆಲಿ ಎಲ್ಲ ಕೂತ್ಕೊಂಡು ಮಾತಾಡಿಕೊಂಡಿರುವ आणि येशूचे शिष्य आणि सिमोन पेत्र ज्यावेळी ते एकत्र बसून बोलत होते, ಸೀಮೋನ್ ಪೇತ್ರ ಹೇಳ್ತಾನೆ, आणि सिमोन पेत्र म्हणतो ನಾನು ಮೀನು ಹಿಡಿಯಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೀನಪ್ಪ. आणि मी मासे आता पकडायला जातो. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಬಂದರು. आणि येशू ख्रिस्त तिथे आला. ಇದ್ದರು त्याच्यावर होता. ಅದ್ಭುತ ಮಾಡಿದ್ರು. त्याने अद्भुत केलं, ಎಲ್ಲ ಮಾಡಿದ್ರು, सगळं केलं. ಇವತ್ತಿನ ಜೊತೆ ಇಲ್ಲ, आज आमच्या बरोबर नाही, ಕೆಲಸ ಇಲ್ಲ, काम नाही, ಊಟ ಇಲ್ಲ, जेवण नाही. ನನಗೂ ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ಇರ್ತಾರೆ. आणि मला देखील माझी बायको ಕೂಡ आहे. ನಾನು ಮತ್ತೆ ಹಾಗೆ ಹೋಗ್ತೀನಿ ಅಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅಂತಾರೆ. आणि मी आलो तसंच परत जाते असं याचा अर्थ. ಪೇತ್ರ ಹೇಳ್ತಾನೆ, आता पेत्र काय म्हणतो, ಅಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಇಲ್ಲ, ಸುಮ್ಮನೆ ಕೂತ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. आणि आता काम नाही, तो बसूनच आहे. ಸೇವೆ ಮಾಡಕ್ಕೆ ಹೋಗಿಲ್ಲ, तो सेवे करायला गेलाच नाही. ಯೇಸು ನನ್ನ ಜೊತೆ ಇದ್ರು ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ಹೋಗಿಲ್ಲ. आणि येशू ख्रिस्त माझ्या बरोबर होता आणि सांगण्यासाठी गेला नाही. ಸುಮ್ಮನೆ ಕೂತ್ಕೊಂಡು आणि उघड बसून आहे. ಸುಮ್ಮನೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳುವಾಗಂದ್ರೆ आणि ज्यावेळी तो उघड बसून आहे ಆವಾಗ ನಮ್ಗೆ ನೆನಪು ಬರ್ತದೆ. आणि त्यावेळी जर आपण येतो, ನಾವು ಯಾವೆಲ್ಲ ಬೇಡ ಅಂದ್ರೂ ಅದೆಲ್ಲ ನೆನಪು ಬರ್ತದೆ. आता मी जे काही नको म्हणून सोडून गेलो आहे ते सगळं आम्हाला आठवायचं आहे. ಸುಮ್ಮನೆ ಇದ್ರು, उघड बसलो, ನಾಲ್ಕು ಜನರು ಕೂಡಿ ಆರಾಧನೆ ಮಾಡಿಲ್ಲ, चौघ लोक मिळून आराधना केली नाही, ಸತ್ಯವನ್ನು ಧ್ಯಾನಿಸಿಲ್ಲ, आणि सत्यवचनाचं त्यांनी आठवण केली नाही. ಇವ್ರು ಶಿಷ್ಯರು ಸಹೋದರರೆಲ್ಲ ಸೇರಿ ಮಾತಾಡಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು. आणि आता ते सगळे आपले भाऊ मिळून काय बोलत आहे, बोलायला सुरुवात केली. ಸೀಮೋನ್ ಪೇತ್ರ ಹೇಳ್ತಾರೆ, आणि सिमोन पेत्र म्हणतो, ನೀನು ಹೇಗೆ ಹೋಗ್ಬಿಡ್ತೀರಪ್ಪ? आणि आता अय्यो बास मला, आता मी काय करतो, मासे पकडायला जातो. ನಾನು ಬಂದ ಹಾಗೆ ಹೋಗ್ಬಿಡ್ತೀನಿ, आता जे माझं पूर्वीचं काम होतं ते मी काम करायला जातो. ನೀನು ಬಂದ ಹಾಗೆ ಹೋಗ್ಬಿಡಿ ಅಂದ್ರೆ ಅರ್ಥ. आता तुम्ही जसं काय काय काम करत ते काम करायला निघून जावा. ಪೈಲ ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿ. आणि आता आणि पहिलं तुम्ही समजून घ्या, ಸುಮ್ಮನೆ ನೀವು ಕ್ರೈಸ್ತರಿಗೆ ವಿಶ್ವಾಸಿ ಜನ ಜೊತೆ ಸುಮ್ಮನೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಬಾರದು. आणि तुम्ही विश्वासी लोक म्हणून उगाच घरात बसून राहू नका. ಕೆಲಸ ಆಗಲ್ಲ, माझ्याकडे काम नाही, ಅದೇ ಸುಮ್ಮನೆ उगाच ಸುಮ್ಮನೆ ನಮ್ಗೆ ಸುಮ್ಮನೆ ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ. आणि उगाच याला उगाच करून मिळतात. ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನೋ ಒಂದು ಮಾಡ್ತಾನೆ ಇರುತ್ತೇವೆ. आणि आपल्या जीवनामध्ये आम्ही काही ना काहीतरी केलंच पाहिजे. ಬರೀ ಸ್ವಲ್ಪ ಕಾಲ ಯೇಸುಸ್ವಾಮಿ ಅವ್ರ ಪುರಾಣತನ ಆದ್ಮೇಲೆ ಸ್ವಲ್ಪ ದಿವಸಗಳು ಈ ಭೂಮಿಗೆ ಜೀವಂತವಾಯಿತು. आणि येशू ख्रिस्तांचं ज्यावेळी पुनरुत्थान झालं त्यावेळी काही दिवस येशू ख्रिस्त या पृथ्वीतलावर होते. ಅವರು ಒಬ್ಬರೊಬ್ಬರು ಶರೀರ ಬೇರೆ ಬೇರೆ ಶರೀರ ಮುಖವಾಗಿ ತೋರಿಸಿಕೊಡ್ತಾರೆ. आणि त्यांना ते येशू ख्रिस्त काय करत होते की आपल्या शिष्यांना वेगवेगळ्या प्रकारे जाऊन भेटत होते. ಸ್ವಲ್ಪ ಕಾಲದಲ್ಲಿ आणि थोडक्या दिवसासाठी आणि ते सोडून गेले. याचा अर्थ काय? ನಾವೆಲ್ಲ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಕನೆಕ್ಟಿವಿಟಿ ಇಲ್ಲದೆ, ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ ಕನೆಕ್ಟಿವಿಟಿ ಇಲ್ಲದೆ, ಮನೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಇಲ್ಲದೆ, ಕುಟುಂಬ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಇಲ್ಲದೆ, ಆರಾಧನೆ ಇಲ್ಲದೆ ಹೋದರೆ ನಮ್ಮ ಲೈಫ್ ನೀರಿಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು.
आणि जर आमच्या जीवनामध्ये आम्ही विश्वासाने जीवन जगत आहोत, जर आमच्या जीवनामध्ये प्रार्थना, आराधना, त्याच्यानंतर मीटिंग्स, त्याच्यानंतर देवाच्या सामन्यामध्ये बसणे, एकमेकांची भेटी घेणे, जर हे आमच्या जीवनामध्ये नसेल तर परत आम्ही मासे पकडायला जाणार. आणि त्याच्या बरोबर असणार काय म्हणले ಸರಿಯಾಗಿ ಜ್ಞಾನ ಕೊಡ್ತಾನೆ ಬನ್ನಿ ಬನ್ನಿ ನಾವು ಹೋಗೋಣ. पेत्र चांगलं ज्ञान देत आहे, काय करतात ते चल बाबा आम्ही पण तुझ्याबरोबर येतात. ಅವಾಗಲೇ ಸೇವೆಯನ್ನು ಒಳ್ಳೆಯಾಗುತ್ತೆ. आणि त्याच वेळी सगळी सेवा मोडून ಮೀಟಿಂಗ್ಸ್ ಕಡಿಮೆ ಆಗುತ್ತೆ. आणि सगळे भेटी सगळे सभा सगळे बनतात. ಬಂದರೆಲ್ಲ ಒಂದಾಗಿ ಕೂಡಿ ಬಂದರಾಗಿ ಹೋಗ್ತಾರೆ. आणि जसं ते मासे पकडणारे होते तसं पण ते मासे पकडतच गेले. ಹೋದರಾ आता ते गेले, ಹೋದಲ್ಲ आता गेले की 4-5 आणि त्याच्यात आपण 4-5 4-5 4-5 ಮೂರನೇ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಕೊನೆ ಕ್ರಮ ಆಮೇಲೆ ಹೋಗಿ आपण नंतर ते शेवटचं वचन वाचणार. बघा असं बघा, आम्ही तिसरं वचन बघा, शेवटचं वाचणार. आम्ही तुमच्याबरोबर येतो तेव्हा ते निघून मशव्यात बसले, पण त्या रात्री त्यांना काहीही धरता आले नाही. ಕೆಲವರಿಗೆ ಹಗಲಲ್ಲೇ ಕಣ್ಣು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಕಣ್ಣು ಕಾಣಿಸ್ತದೆ, ರಾತ್ರಿಗಳು ಹೋಗಿದ್ದಾರೆ. आणि काही लोकांना दिवसाचं दिसत नाही आणि हे रात्रीचं पण मासे पकडायला गेले. ಹಗಲಲ್ಲಿ ನಡೆಸೋದಕ್ಕೆ ಕಣ್ಣು ಕಾಣಿಸ್ತಿಲ್ಲ, दिवसात चालण्यासाठी आम्हाला डोळे दिसत नाही, ಇವರು ರಾತ್ರಿಗೂ ಹೋಗಿ ಮೀನು ಹಿಡಿದು ಹೋಗಿದ್ದಾರೆ. आणि रात्री मासे पकडायला गेले. ಅದಕ್ಕೆ ಯೇಸು ಹೇಳಿದ್ರು, आणि म्हणून शिकवत म्हणतो ಒಬ್ಬ ಕುರುಡ ಇನ್ನೊಬ್ಬ ಕುರುಡನಿಗೆ ದಾರಿ ತೋರಿಸಕ್ಕೆ ಆಗುದಿಲ್ಲಪ್ಪ. आणि एक आंधळा एका आंधळ्याला वाट दाखवू शकत नाही. ರಾತ್ರಿ ಹಗಲಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಹಿಡಿಯಕ್ಕೆ ಕಷ್ಟ, आणि दिवसाचं पण मासे पकडायचं किती कठीण आहे. ಇವರು ರಾತ್ರಿಗೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ आणि हे रात्री जाऊन मासे पकडायचं. ಹಿಂಜಾರಿ ಹೋಗೋದ್ರ ಜೀವನ ಎಲ್ಲಾದ್ರೂ ಜೀವನ ಅಲ್ಲ, ರಾತ್ರಿ ಈ ಕತ್ತಲೆ ತರನೇ ಇರುತ್ತೆ. आणि जे लोक त्या पाचारमधून परत गेलेले आहेत, येशूच्या बरोबरीतून परत गेलेले आहेत, त्यांचं जीवन देखील त्या रात्रीच्या अंधारासारखंच होतं. ನಾನು ಅನೇಕ ಹಿಂಜಾರಿ ಹೋಗಿದ್ದ ಜೀವನ ನೋಡಿದೆ. आणि मी अनेक जे मागे फिरून गेले देवापासून लांब गेले लोक आहेत, त्यांचं जीवन मी डोळ्याने बघितलेलं आहे. ಅವರೆಲ್ಲ ರಾತ್ರಿ ಟೈಮಲ್ಲಿ ಜ್ಞಾನೋದಯ ಬರ್ತದೆ. आणि त्या लोकांना रात्रीच्या वेळेतच नाही नाही ते सुचतंय. ರಾತ್ರಿ ಒಳಗಡೆ ರಾತ್ರಿನೇ ಹೆಂಡತಿಂತ್ರ ಏನೋ ಒಂದು ಮಾತಾಡಿ ಜಗಳ ಬಂದು ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾರೆ. आणि रात्रीच्या वेळेला ज्यावेळी ते नवरा बायको एकत्र असतात त्यावेळी काही काहीतरी ते बोलतात. आता बोलण्यामध्ये त्यांचं वाद इतकं वाढतो की ते भांडणात रुपांतर होतं. ಹೊರಗಡೆ ಹೋಗಿ ಬಂದು ಮಳೆ ಮುಚ್ಚಿ ಬಾಯಿ ಮುಚ್ಚಿಕೊಂಡು ಮಲಗುವುದಿಲ್ಲ. आणि बाहेर जाऊन येऊन तरी तोंड दाखवून झोपत नाही. ಅವಾಗಲೇ ಜ್ಞಾನೋದಯ ಓಪನ್ ಆಗಿ ಏನು ಮಾತಾಡಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ. आणि त्याच वेळी ज्ञानाचा पॉलिटिकल चालू होतोय आणि काहीतरी बोलायला चालू भांडण चालू होतं. ಜಗಳ ಹೊಡಿತಿದೆ आणि त्याच वेळी ती भांडण चालू होतं. ಇದೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಬಿಟ್ಟು ಹಿಂಜಾರಿ ಹೋಗಿದವರಿಗೆ ರಾತ್ರಿ ಹುಡುಕುವುದು ಕೂಡ ಅವ್ರಿಗೆ ಸಿಕ್ಕುವುದಿಲ್ಲ. आणि रमेश ख्रिस्ताला सोडून जे मागे फिरतात त्या लोकांना रात्रभर जर शोधलं तर त्याला काहीही हाताला लागत. ನಮ್ಮ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ತರ ಉண்மைಯ ನಿಜವಾಗಿ ತಾಳ್ಮೆ ಹೋದ ದೇವರು ಬೇರೆ ಯಾರೂ ಹೇಳಕ್ ಬರೋದಿಲ್ಲ. आणि आमच्या रमेश ख्रिस्तासारखा की सौम्य किंवा लवकर मानकरोड म्हणतात ना असा देव मी एवढ्या जगामध्ये पण नाही पाहिजे. ಇವರು ರಾತ್ರಿಗೆ ಹೋಗಿ ಮೀನಿಲಾದ ಬರ್ತಾರೆ, ಮೀನು ಸಿಗ್ಲಾದ ಬರ್ತಾರೆ. आणि हे रात्रभर जाऊन मासे धरायच्या आधी येतात. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಮುಂಜಾನೆ ಸಮಯಕ್ಕೆ ಹೋಗಿ ನಿಂತ್ಕೊಳ್ತಾರೆ. आणि रमेश ख्रिस्त पहाटेच्या वेळेला जाऊन त्यांच्या मछव्याला जाऊन थांबतो. ಇದು ಮನುಷ್ಯನಿಗೆ ದೇವರು ಮಾಡುವಂತ ವ್ಯತ್ಯಾಸ. आणि बघा हेच मनुष्य आणि देव जे कार्य करतात त्याच्यामध्ये असलेले व्यत्यास आहे किंवा वेगळेपणा आहे. ಮನುಷ್ಯನು ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸ ಕತ್ತಲೆಯಲ್ಲಿ ಇರುತ್ತದೆ. आणि मनुष्य करणारे कामं सगळे अंधारात असतात. ದೇವರು ಮಾಡಲು ಶುರು ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸ ಬೆಳಕಲ್ಲಿ ಸುರಿಸುತ್ತದೆ. आणि जो देव काम करतो ते सर्व काही प्रकाशात असतो. हालेलुया 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 हालेलुया. ಅದು ಯೇಸು आणि तिथे येशू ಬಂದ ಕರೆಯಲ್ಲಿ ನಿಂತುಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. आणि आता तो त्याच्या त्या मछव्यासमोर येऊन थांबतो. ಯೇಸು ಬಂದು ನಿಂತುಕೊಳ್ಳುವಾಗ आणि येशू येऊन तिथे थांबतो. आणि येशूला त्या शिष्याना
कुणालाच माहित नाही. ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. कुणालाच माहित नाही. ಹೋಯ್ತು 24 ಗಂಟೆ ಜೊತೆ ಇರೋದು ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅದು ಹೋಯ್ತು. आणि आता ज्या येशू ख्रिस्तावर 24 तास राहिला होते तो येशू ख्रिस्त कोण आहे त्यांना माहित नाही. हे स्वामी ಹೇಳ್ತಾರೆ. आता येशू काय म्हणतो, ಮಕ್ಕಳೇ आणि माझ्या मुलांनो ತಿನ್ನುವುದಕ್ಕೆ ಏನಾದರೂ ನಿಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ಇರುತ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. मला भूक लागलेली आहे, मला खाण्यासाठी काय आहे का? ನಾವು पंच परदेशी आहे, ನಿಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ಕೊಡ್ತಾರೆ. आणि आम्ही काम नाही धंदा मासे मिळवून आले दरिद्री झालेलो आहोत, तुला कुठे खायला द्यायचं? ಗೊತ್ತು. आणि सगळ्यांना माहित आहे बाळे कित्तो ಕಿತ್ತರಕ್ಕೆ ಮೀನಿಡಿದಲ್ಲ. आणि पहिला तू चाळे तुझे सारखं मासे धरलास. ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ನಾನು ಅವಾಗಲೇ ನನಗೆ ಕರೀಲಿಕ್ಕೆ ಬಿಟ್ಟೆ. आणि त्याच वेळी मी तुला बोलवलेलं होतो. ಆ ಕರೀಲಿಕ್ಕೆ ನನಗೆ ಕಾಪಾಡಿಸಿಲ್ವಲ್ಲ. आणि त्या बोलवलेला तू उपयोग करून घेतला नाहीस किंवा त्याला टिकून ठेवला नाहीस. ಅದು ಇವಾಗ आणि आता ಮತ್ತೆ ತಿರುಗ ಅದೇ ಜೀವನದ ಸೊನ್ನೆಯಲ್ಲಿ ಬಂದು ನಿಂತ್ಕೊಂಡು. आणि आता परत त्या जीवनामध्ये म्हणजे शून्यापासून सुरुवात केलंस आणि परत कुठं आलास? शून्यामध्ये झालास. ಏನೂ ಇಲ್ಲ, काहीच नाही. ಆಗ ಯೇಸು मग त्या येशू ನೀವು आणि तुम्ही ಅಡಲಿಕ್ಕೆ ಬಲಗಡೆ ಏನು ಬಲೆಯನ್ನ ಹಾಕಿ ಅಂತ ಹೇಳಿದ. आणि तुमच्या मछव्याच्या उजव्या बाजूला तुम्ही जाळे टाका. ಅವಾಗ ಮೀನು ಸಿಗ್ತದೆ. आणि त्यावेळी काय होईल? मासे सापडते. ಹಂಗಂದ್ರೆ ಎಡಗಡೆ ಹಾಕುವಾಗ ಸಿಗುವುದಿಲ್ಲ ಅಂತ ಅರ್ಥ. आणि याचा अर्थ की आम्ही डाव्या बाजूला जर टाकलो तर मासे आपल्याला मिळणार नाही असं त्याचा अर्थ आहे. ಮತ್ತೆ ವಾಕ್ಯ ಒಂದು ತುಂಬಾ ರುಚಿಕರವಾಗಿರುತ್ತದೆ. आणि हे वचन जे आहे ना या वचनामध्ये खूप गोडवा असतो, ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ आणि महत्वाचं. ಒಂದೊಂದು ಮಾತು ಅದು ಸುಮ್ಮನೆ ಬಿಡೋದಿಲ್ಲ. आणि एक एक शब्द असा असतात की ते उगाच येत नाही. ಅದು ಅದೇ ಗೆಟ್ಸ್ला ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. आणि हे जे वकील आहे त्याला माहिती आहे. हालेलೂಯಾ. हालेलूया. ಅಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಬಲೆಗಡೆ ಹಾಕಿ ಅಂತ ಹೇಳಬೇಕು? आणि त्याच ठिकाणी का तो जाळे टाक असं येशू ख्रिस्त म्हणत आहे. ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಮೀನೇ ಸಿಕ್ಕುದಿಲ್ವಾ? आणि येशू त्या समुद्रामध्ये मासे मिळत का? ಎಡಗಡೆ ಹಾಕಿದ್ರೆ ಮೀನು ಸಿಕ್ಕುದಿಲ್ವಾ? आणि आमच्या डाव्या बाजूला जर आम्ही टाकलो तर आम्हाला मासे मिळणार नाही का? ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಮೀನೇ ಇಲ್ಲದೆ ಇರ್ತದ. आणि समुद्रामध्ये मासेच आहेत का? ಏನ್ ಬಲೆಗಡೆ ಹಾಕ್ಬೇಕಂತಾರೆ? आणि काय तुम्ही डाव्या बाजूला टाकायचं नाही? ಅದಕ್ಕೆ ಆತ್ಮಿಕ ಅರ್ಥ ಏನು ಗೊತ್ತಾ? त्याचा आत्मिक अर्थ काय माहितीये का? ರೈಟ್ ಫಾರ್ ರೈಟ್ ಅಂತ ಅರ್ಥ. आणि जे उजवा आहे किंवा जे उजवा आहे तेच उजवा आहे, जे सत्य आहे तेच सत्य आहे. ಬಲಗಡೆ ಅಂತ ಅದಕ್ಕೆ ಗುರುತು ಸತ್ಯ ಮಾರ್ಗ ಅಂತ ಅರ್ಥ. आणि उजवा अर्थ काय आहे की ते सत्य मार्ग आहे. ಎಡಗಡೆ ತಪ್ಪಾದ ಒಂದು ಮಾರ್ಗ. आणि डावी बाजू याचा अर्थ काय की ते चुकीचं आहे किंवा ते चुकीचं घडत आहे. ಮಗನೇ ಸೀಮೋನೇ, आणि सिमोन पुत्र ನಿನ್ನ ಲೈಫ್ ಅನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಬಲಗಡೆಯಾಗಿ ತಿರುಗಿಸುವ ಮಾತಾಗ ಹೇಳ್ತಾರೆ. आणि आता काय कर की तुझ्या जे तुझं मजवा आहे ते काय कर आता उजव्या बाजूला फिरव ಹಾಗೆ ಯೇಸು ಹೇಳುವಾಗಲೇ आणि त्या येशू सांगत असतो. ಹಂಗೆ ಅವರು ಬಲೆ ಹಾಕಿ आणि जसं येशू सांगितलं तसं ते काय केले की आपले जाळे टाकले. ಮೀನುಗಳು ಏರಾಳವಾಗಿ ಸಿಕ್ಕಿತು. आणि आता परत ते झाडं तुटून काय झाले? मला सगळे काय झाले? हालेलೂಯಾ. हालेलूयಾ. हालेलूया. 7, 8, 9 आणि 7, 8 हालेलूयಾ. हालेलूयಾ. आणि बलेಯಲ್ಲಿ ಮೀನು ಸಿಕ್ಕಿದ ಮೇಲೆ आणि ज्यावेळी त्या जाळीमध्ये मासे मिळाले ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯ ಪ್ರೀತಿಯ ಏನು ಇದ್ದಿದ್ದ ಯೋಹಾನಕ್ಕೆ ಗೊತ್ತಾಯಿತು. आणि जे येशू त्या योहानाला प्रीती करत होता ते योहानाला समजलं. ಪೇತ್ರನು ಅದನ್ನು ನೋಡುವಾಗ आणि ज्यावेळी ते पेत्र बघितला ಅವನು ಕರ್ತನು ಎಂತಾನೆ. आणि तो काय म्हणतो देवाचा पुत्र असं म्हणत आहे. ಕರ್ತನು ಅಂತ ಹೇಳುವಾಗ आणि प्रभू असं ज्यावेळी तो म्हटला ಪೇತ್ರನು ಅಡಗಿನಿಂದ ಕುಸಿಬಿಟ್ಟ. आणि पेत्र काय झाला की त्या बछड्याचा तो
का तर त्याच्या अंगावर कपडे नव्हते, ವಸ್ತ್ರ ಇಲ್ಲದೆ आणि तो निर्वस्त्र होता म्हणून ಅವನ ಮೇಲೆ ಇಲ್ಲ, आणि ಅವನ ಏನು ಚಟ್ಟೆ ಇಲ್ಲ, आणि त्याच्या अंगावर काहीच नव्हतं. ಸೊ ಅವನು ಏನ್ ಮಾಡಿದ, ಮೇಲ್ ಚಟ್ಟೆ ಮಾತ್ರ ಹಾಕಿಕೊಂಡು ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಕುದಿಸ್ಬಿಟ್ಟ. आणि त्याच्याकडे जे चटई होतं ते चटई घेऊन काय केला, समुद्रामध्ये उडी मारला. ವಸ್ತ್ರನೇ ಇಲ್ಲ ಹೋಯ್ತು ಅವನಿಗೆ. त्याच्यामध्ये त्याच्या अंगावर कपडेच नव्हते. ಯೇಸುವನ್ನು ಗೊತ್ತಾಗಿಲ್ಲ. आणि सिमोन पेत्रला येशू आहे समजलं नाही. ಯೇಸು ಪ್ರೀತಿಸಿದ ಶಿಷ್ಯರಿಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು. पण येशू ख्रिस्तावर प्रीती करणारा शिष्याला माहिती झालं. ಕರ್ತನಪ್ಪ ಫಸ್ಟ್ ಪೈಲ ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. आणि ते शिष्य म्हणतात की तो येशू आहे. ಅದು ಎರಡನೇ ನೀನು ಸಿಕ್ಕಿದ ಅದ್ಭುತ ಆಗಿದ ಮೇಲೆ ಇವನು ಸಾಧಾರಣ ಮನುಷ್ಯನಲ್ಲ, ಇವನು ಕರ್ತನು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟ. आणि आता हे पहिल्यांदा तर दुसऱ्यांदा जेव्हा भाषण मिळाले त्यावेळी हा साधारण मनुष्य नाही तर हाच प्रभू आहे असं तो शिष्य ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಸೀಮನ್ ಪೇತ್ರ ಬಾಕು ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಕುದಿಸ್ಬಿಟ್ಟ. आणि ज्यावेळी प्रभू येशू ख्रिस्त आहे असं समजलं त्याच वेळेमध्ये तो त्या ओढीतून त्या नावेतून उडी मारला, त्या समुद्रात उडी मारला. भय का तर ही भीती आहे, ही भीती आहे. आणि अय्यो मी चूक केलो, आणि देवाला मी आता काय केलं, गमावून बसलोय. आणि देवाला दिलेलं तारण आता मी गमावून घेतोय. आणि आता देव माझ्याकडे आलाय पण माझ्या शरीरावर कपडे नाही. रक्षणे ಇಲ್ಲ. याचा अर्थ काय की मला तारणच नाही. ಮತ್ತೆ ಎಲ್ಲಿಂದ ಸತ್ಯ ಮಾರ್ಗ ಇರುತ್ತದೆ, आणि मग कुठून माझ्यामध्ये सत्य मार्ग येणार, ಸೇವೆ ಎಲ್ಲಿಂದ ಆಗ್ತದೆ, कुठून सेवा येणार. ಸಾಧಾರಣ ಒಂದು ಸ್ವ ರಕ್ಷಣೆ ಜೀವನನೇ ಇಲ್ಲ ಹೋಯ್ತು. का तर माझ्या जीवनामध्ये मला तारणच नाहीये. ಹಾಗೆ ಆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇವಾಗ ಅನೇಕರು ಯೇಸುವನ್ನು ಕಳ್ಕೊಂಡು ಜೀವನ ಮಾಡ್ತಾರೆ. आणि आज असंच आमच्यातले काही लोक आहेत की आज त्यांनी देवाला म्हणून बसले, देवाचं तारण म्हणून बसले आणि आता ते म्हणत आहेत की माझ्या जीवनात आता काहीच अर्थ. ಮತ್ತೆ ಶಿಷ್ಯರೆಲ್ಲ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಎಲ್ಲ ಇದ್ದು ಮನೆಯಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾರೆ. आणि आता ते येशूचे शिष्य सिमोन पेत्राचे शिष्य काय करत आहेत की ते सगळे जाळी ओढत आता किनाऱ्यावर घेऊन येत आहेत. ಮುಂಬತ್ತವಾಗಿ ನೋಡಿ आणि 9 वचनामध्ये बघा, ಮುಂಬತ್ತ ಹಕ್ಕನ್ನು ನೋಡುವಾಗ आणि 9 भागामध्ये बघा पुस्तक वाचतो. ಪಾಪ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಊಟ ಬರ್ತಾರೆ, ಅವ್ರಿಗೊಂದು ಮೀನೆಲ್ಲ ಎತ್ಕೊಂಡು ರೆಡಿ ಆಗ್ತಾರೆ. आणि आता तो म्हणतो की माझी मुलांना भुकेली आहे, माझ्या मुलांना काय तर द्यायला पाहिजे म्हणून येशू स्वतः त्यांच्यासाठी अन्न तयार करतो. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಪ್ರೀತಿ, हेच येशूचं प्रीती आहे. ಎಷ್ಟು ಸಲ ಅವ್ರು ಬಿಟ್ಟು ದೂರ ಹೋದರೂ ಕೂಡ ಅವ್ರು ನಮ್ಗೆ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು, ನಮ್ಗೆ ಏನ್ ಬೇಕಂತ ಅವ್ರು ಚೆನ್ನಾಗಿ ಗೊತ್ತಿದೆ, ಅದನ್ನ ಮಾಡಿನೇ ಇಟ್ಟಿದ. आणि म्हणून येशू ख्रिस्ताला किती सोडून लांब पळालो, किती त्याच्यापासून लढण्याचा प्रयत्न केला, तर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सोडत नाही. तो त्याची प्रीती आम्हाला दाखवतोच. आम्हाला काय करायचं, आमच्या जीवनामध्ये कसा मार्ग ठेवायचा आहे, त्या सर्व गोष्टी तो आमच्या जीवनामध्ये पूर्ण करून घेतो. ನಮ್ಮ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ನಂಬುವವರಿಗೆ ನೀವೇ ಅಡಿಗೆ ಮಾಡಿ ತಿನ್ಬೇಕು. आणि जे काम करून प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास होता ती लोक तुम्ही स्वतः जेवण करून खायला पाहिजे. ಅದ್ರ ಸೇವಕರಿಗೆ ಆಗಲ್ಲ, पण सेवकाला तसं नव्हे, ದೇವರೇ ಅಡಿಗೆ ಮಾಡಿ ಇಟ್ಟಿದ್ದಾನೆ. देवा त्याच्यासाठी सुंदर असं पक्वान तयार करून ठेवतो. ಮಕ್ಕಳ ಕೈಲಿ ಯಾವಾಗ ಏನು ಇಲ್ಲದ ಹೋಗುತ್ತದೋ ಅದನ್ನ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ಕರ್ತನೇ ಬಂದು ಮಾಡಿಕೊಡುತ್ತಾನೆ. आणि हे ज्या मुलांना कळत नाही की काय करावं ते सगळं काही त्यांना समजावून देऊन त्यांनी काय करावे सगळं सुचवून तो त्यांच्याद्वारे देवाचं काम पूर्ण करून घेतो. ಯಾಕೆ का ಪ್ರೀತಿಯನ್ನ ಅಷ್ಟಲ್ಲಿ ತೋರಿಸಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. याचा अर्थ की त्याचं प्रेम, आमच्या असलेलं प्रेम तो आम्हाला दाखवून देतो. ನಾನು ಯಾವಾಗಲೂ ನಿನ್ನ ಕಡೆ ಪ್ರೀತಿಸಿದ್ದೇನೆ. म्हणून तो म्हणतो मी कधीही केव्हाही तुझ्यावर मी आता जसं प्रेम करतो तसं पुढे पण करणार. ಆಮೆನ್. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, 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 ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಹತ್ತು ಹನ್ನೊಂದು ಆಗ್ತದೆ. आणि 10, 11 आणि 12 ಹತ್ತರಿಂದ 14 वाक्य. आणि आता आपण 10 पासून 14 पर्यंत वाचणार आहोत. बघा मी वाचतो तुमच्यासाठी. येशूने त्याला म्हटले, तुम्ही इतक्या धरलेल्या मासातून काही आणा. सिमोन पेत्राने मच्छरावर चढून 153 मोठ्या माशांनी भरलेली जाळे किनाऱ्यावर ओढून आणली. तितके असतानाही जाळे फाटले नाही. येशू त्याला म्हणाला, या न्याय करा.
तेव्हा तो त्याला प्रभू आहे असे त्याला समजले. म्हणून आपण कोण आहात हे त्याला विचारण्यास शिष्यातील कोणी धजला नाही. येशूने एकूण भाकर घेतली व त्याला दिली, तसेच मासळही दिली. येशू मेल्यातून उठल्यावर आपल्या शिष्याला प्रगट झाल्याची ही तिसरी वेळ. हालेलुया. हालेलुया. ಶಿಷ್ಯರೆಲ್ಲ ಮೀನಿಗಿಳಿದ ಲಕ್ಷ 153 ಮೀನುಗಳನ್ನ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಮೀನುಗಳನ್ನ ಹಿಡಿದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. आणि त्या जाळीमध्ये किती मासे होते तर 153. ते पण मोठमोठे 153 असे ते मासे होते. आणि तरी ते किनाऱ्यावर ओढताना तरी ते काही तुटले नाही. हालेलुया. पहिला येशू स्वामी ಊಟ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಏನಾಗಿದೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು. आणि पहिला येशू काय म्हणता, मला भूक लागलेला आहे, खाण्यासाठी काय आहे का. ಮತ್ತೆ ನೀವು ಹಿಡಿದಿದ್ದನ್ನ ಕೆಲವೊಂದು ಮೀನನ್ನ ತಾ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು. आणि आता तुम्ही जे धरलेला आहात मासे, त्या माशाचं थोडं मला द्या असे येशू म्हणत आहे. ದೇವರು ಕೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ. आणि येशू काय म्हणत आहे, ಕೇಳುವಾಗ ಕೊಡಬೇಕಿಲ್ಲ. आणि जर कोणी तुमच्याकडे मागितलं तर तुम्ही त्यांना दिलं पाहिजे. ಯಾಕಂದ್ರೆ ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ का तर देवाने तुम्हाला दिलेला आहे. ಕೊಡಾದ ದೇವರು ಕೇಳುವುದಿಲ್ಲ. आणि ज्यांना देव दिला नाही त्यांना देव विचारत नाही. हालेलुया. हालेलुया. ಕೊಟ್ಟು ಕೇಳ್ತಾರೆ. देव तुम्हाला देतो, मग तुमच्याकडे विचारतो. ಕೊಡು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. आणि तो म्हणतो द्या. ಸೊ ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ದೇವರು ಕೊಡುವಂತ ಮಕ್ಕಳಾಗಿ ನಾವು ಇರಬೇಕು. आणि म्हणून आम्ही देवाच्या कार्यासाठी नेहमी आणि नेहमी देणारे लोक पाहिजे. ಆಮೆನ್. आमेन. हालेलुया. 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 153 ಮೀನುಗಳನ್ನ ಹಿಡಿದು आणि 153 मासे तरी पकडले. ಕೆಲವು ಮೀನುಗಳು ಮಾತ್ರ ಎತ್ಕೊಂಡು ಬಾ. आणि त्यातून काहीच मासे घेऊन ये. ಅಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಮೀನುಗಳು ಎತ್ಕೊಂಡು ಬಂದರೂ ಕೂಡ ಆ ಬಲೆ ಕಿತ್ತೋಗಿಲ್ಲ. आणि एवढी मोठी मासे आणि इतके मासे जरी धरलं तरी पण ते झाले काही तुटलं नाही. ಬಲೆ ಕಿತ್ತೋಗಿಲ್ಲ. ते झाले काही तुटलं नाही. ಅದಕ್ಕೆ ಏನಂತ याचा अर्थ काय. ಯಾಕೆ ಪೈಲ ಮೀನಿಡುವಾಗ ಕಿತ್ತೋಗಿದ್ದು. आणि का पहिल्यांदा माशाला झालं तुटलं. ಅವಾಗ ಬಲೆ ಕಿತ್ತೋಗುತ್ತಾರ ಮೀನು ಹಿಡಿದೋದ ವಾಕ್ಯ ಹೇಳ್ಕೊಡುತ್ತೆ. आणि त्यावेळी झाले फटबळे त्यांनी मासे पकडले असं सांगितलेलं आहे. ಇವಾಗ ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಬಲೆ ಮೀನುಗಳನ್ನ ಹಿಡಿದುಕೊಂಡು ಬಲೆ ಕಿತ್ತೋಗಿಲ್ಲ. आणि आता दुसऱ्याला जेव्हा त्यांनी मासे पकडले त्यावेळी इतकं मोठे मासे होते ते झाले आणि भरून गेले तरी पण आता का ते झाले तुटलं नाही. याचा अर्थ काय. ಆ ಬಲೆ ಅರ್ಥ ಏನು. आणि ते झाल्याचा अर्थ काय. ದೇವರು ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದ ಪರಿಶುದ್ಧ ಜೀವನ. आणि ते झाल्याचा अर्थ आहे की तुम्हाला मला मिळालेलं पवित्र आणि शुद्ध पवित्र आत्मा. हालेलುಯಾ. ಯೇಸು ಕಲಿಕೆ ಆಗೋದಕ್ಕೆ ಮುಂಚೆ ಅವನು ಮಾಡಿದ ಜೀವನ ಈ ಲೋಕದ ಜೀವನ. आणि ज्यावेळी त्याला अजून बाजारात जाणं नव्हतं, जो काही तो जगला जीवन ते सगळं या जगात जगीत जीवन होतं. ಅದು ಕಿತ್ತಾಗಿತ್ತು. आता ते निघून गेलं. ಆ ಜೀವನ ಮುಗಿದಾಗಿತ್ತು. आणि त्या काळामध्ये झालं तुमच्या अर्थ काय की ते सगळं जीवन निघून गेलं. ಆದರೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಜೊತೆಗೆ ಜೀವನ ಆಗಿದ ಮೇಲೆ आणि आता येशू ख्रिस्ताबरोबर तो जीवन झाला त्यावेळी ನಡೆಯುವುದು ಅದ್ಭುತ. आणि ते घडलेला अनुभव वेगळा आहे. ಏನೇ ಆದರೂ ಕೂಡ आणि काही जरी झालं ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನೂ ಆಗುವುದಿಲ್ಲ. माझ्या जीवनाला काही होणार नाही. ಆಮೆನ್. ಹಾಲೆಲೂಯಾ. 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 ಇದು ಹೊಸ ಕ್ರಿಸ್ತನ ತಿಳಿದುಕೊಂಡಿದ್ದ ಮೇಲೆ ಜೀವನ. आणि हे ज्यावेळी नवीन आम्ही ख्रिस्ताला जाणून घेतो त्यावेळेच हे जीवन आहे. ಆ ಕ್ರಿಸ್ತನನ್ನ ತಿಳಿದುಕೊಂಡು ಮುಂಚೆ ಮಾಡಿದ ಜೀವನ. आणि ते जीवन जाळी तुटलं ते ख्रिस्ताला आम्ही ओळखण्यापूर्वीचं जीवन होतं. ನಾವು ಏನೇನು ಮಾಡಿದರೂ ಕೂಡ ಕ್ರಿಸ್ತನ ತಿಳಿದುಕೊಂಡಿದ್ದ ಮೇಲೆ आणि मी काही जरी केलं तरी आम्ही ज्यावेळी ख्रिस्ताला आम्ही सांगतो ನಮ್ಮ ಜೀವನ ಕಿತ್ತೋಗುತ್ತರ ದೇವರು ಮಾಡುವುದಿಲ್ಲ. आणि आमचं जीवन उकळून जाऊपर्यंत किंवा फाटून जाऊपर्यंत जीवन देव आमच्यात काय करणार नाही. ಆಮೆನ್. आमेन. हालेलुಯಾ. हालेलुया. हालेलुಯಾ. हालेलुया. ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ದೇವರು ಏನಿಲ್ಲದ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾವು ದೇವರ ಪೂರ್ವವಾಗ ಖಂಡಿತವಾಗಿ ಏನೋ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ದೇವರು ಮಾಡ್ತಾನೆ. आणि तुमच्याकडे काहीच नाही, तुमची परिस्थिती बेकार आहे, अशा वेळेमध्ये जर तुम्ही देवाकडे मागितला तर देव 100% तुमची परिस्थिती बदलणारा देव परमेश्वर आहे. ಆಮೆನ್. आमेन. हालेलुಯಾ. हालेलुया. ವಾಕ್ಯ ತೋರಿಸಿಕೊಡುತ್ತದೆ. आणि 14వ वचन काय सांगतं. ದೇವರು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಮೂರನೇ ಸಲ ದರ್ಶನವಾಗಿ ತೋರಿಸಲ್ಪಟ್ಟಿದ್ದರು. आणि प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्यांदा त्यांना तो मरणातून उठला तर तिसऱ्यांदा आपल्या शिष्यांची भेट घेतला. ಆಮೆನ್. आमेन. हालेलुया. 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 ಎಲ್ಲರೂ ಅನ್ಕೊಳ್ತಾರೆ. आणि काही लोक म्हणतात ಏ
예수 상 모델을 예들어 आणि येशू ख्रिस्त 모델을 예들어 आणि ते तिसऱ्या दिवशी जिवंत झाले. 아마게 먹으라 त्याच वेळी गेले, 아마게 먹으라 त्यावेळी गेले नाही. देव संत काळे दोघे इतर आणि येशू ख्रिस्त त्या पृथ्वीवर 40 दिवस ಎಷ್ಟು ದಿವಸಗಳನ್ನು ಕೇಳಲ್ಪಡುತ್ತದೆ आणि किती दिवस सांगितलं आहे ಎಷ್ಟು ಜನಕ್ಕೆ ತೋರಿಸಿಕೊಟ್ಟದು ಅಂತ ಹೇಳ್ಬಾರ್ದು. आणि किती लोकांना तो दिसलेला सांगितलं आहे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ ಹಲ್ಲೆಲೂಯಾ हालेलुया. ಸೊ ದೇವರು ಆತ್ಮಿಕ ಜೀವನ ಆಗಿರುತ್ತಾರೆ. आणि म्हणून देव आत्मिक जीवनामध्ये ಅವ್ರ असतो. ಮರಣ ಇಲ್ಲವೇ ಇಲ್ಲ. त्या आत्म्याला मरण नाही. ಆಮೆನ್ ಆಮೆನ್. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಶರೀರ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಬರೀ ಏನು 33 ವರ್ಷ ಇರಬೇಕು ಅಷ್ಟೇ. आणि शरीराच्या द्वारे काय बाबा आम्ही 30 वर्ष तरी ते होते. ಆದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಈಗಿನ ಕಾಲದವರು ಯೇಸು ಪವಿತ್ರಾತ್ಮರಾಗಿ ನಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ಸಂಚರಿಸಿಕೊಂಡು ಬರ್ತಾರೆ. पण त्या दिवसापासून आजपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्या आणि तुमच्यामध्ये कार्य करत राहत आहे. 15, 16, 17 आणि 15, 16, 17 15, 16, 17 आणि 15, 16, 17 काय म्हणते बघा. 15, 16, 17 15 वाक्य होते. त्याची गाडी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, योहानाच्या पुत्रा सिमोना, याच्यापेक्षा तू माझा प्रभू आपणावर मी प्रीती करतो हे आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी कोपरे चाल. पुन्हा दुसऱ्याला तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा सिमोना, माझ्यावर प्रीती करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, मी आपणावर प्रीती करतो हे आपणास ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी मेंढरे पाळ. तिसऱ्याला तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा सिमोना, माझ्यावर प्रेम करतोस काय? माझ्यावर प्रेम करतोस काय? असं तिसऱ्यांदा त्याने म्हटले. म्हणून पेत्र दुखीवर त्याला म्हणाला, प्रभू, आपल्याला सर्व ठाऊक आहे, मी आपल्यावर प्रेम करतो हे आपण ओळखले आहे. येशू त्याला म्हटले, माझी मेंढरे चाल. येशू पहिला काय आणि येशू पहिला काय म्हणतो, सिमोने आणि सिमोन पुत्रा, प्रीतीसिद्धी अंतर्गत आणि तू माझ्या प्रेम करतोस. इवोला कितना प्रीतीसिद्धी आणि यांच्यापेक्षा जास्त माझ्या प्रेम करतोस. ध्यान ನೋಡಿ ದೇವರು आता एक कुणाला बघून म्हणत आहे, ಜೊತೆಗಿದ್ದ ಶಿಷ್ಯರ ನೋಡಿನೇ ದೇವರು ಹೇಳೋದು. आणि त्याच्याबरोबर आपल्या शिष्याला बघूनच म्हणत आहे. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಏನು ಎದುರು ಮಾಡ್ತಾರೆ? आणि आता येशू ख्रिस्त काय बोलत आहे बघा. ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಎದುರು ಮಾಡ್ತಾರೆ. आणि येशू ख्रिस्त आता आमच्यामध्ये प्रीती शोधत आहे. ಆ ಪ್ರೀತಿ आणि ती प्रीती ಎಲ್ಲದಕ್ಕಿಂತ ಅಧಿಕವಾಗಿರಬೇಕು. आणि तीच प्रीती आमच्यामध्ये सगळ्यापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ ಹಲ್ಲೆಲೂಯಾ ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಸುಮ್ಮನೆ ನಾನು ಪ್ರೀತಿಸಿದ್ದೀನಿ ಮಕ್ಕಳೇ, ಆದ್ರೆ ಎಲ್ಲರಿಗಿಂತ ಪ್ರೀತಿಸಿದೀಯಾ? आणि उगाच मी प्रेम करतो असं म्हणण्यापेक्षा येशू म्हणतो, तू त्या सगळ्यांपेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतोस का? ಹಾಗಿದ್ದರೆ असे याचा अर्थ काय? ಹೌದು ಹೌದು ದೇವರೇ, ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತು ದೇವರೇ, ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತು ದೇವರೇ. ಹೌದು. आणि पेत्र म्हणतो, होय होय देवा, तुला सगळं माहित आहे, मी किती तुझ्यावर प्रेम करतो. ಹಾಗಾದ್ರೆ ಪ್ರೀತಿಸಿದ್ರೆ जर तू माझ्यावर प्रेम करत असशील, ನನ್ನ ಕುರಿಮರಿಗಳನ್ನು ಮೇಯಿಸಿದ್ರೆ आणि आता काय कर, माझी मेंढरे चाल. ಮಕ್ಕಳು ಕೇಳ್ತಾರೆ, आणि परत विचारत आहे, ಪ್ರೀತಿಸಿದೀಯಾ? माझ्या प्रेम करतोस? ಪ್ರೀತಿಸಿದ ದೇವರೇ, ಇಷ್ಟು ತರ ಕೇಳ್ತೀಯ, ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. अरे देवा, किती वेळा विचारशील मला, तुला माहिती आहे सगळ्या गोष्टी तुझ्यावर प्रेम करतो. ಹಾಗಾದ್ರೆ ನನ್ನ ಕುರಿಗಳನ್ನು ಮೇಯಿಸಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. आणि तर म्हणत आहे की तू काय कर, माझ्या मेंढरांना चाल. ಮೂರನೇ ಸಲವೂ ಕೇಳ್ತಾರೆ, आता तिसऱ्याला काय म्हणतो बघा, ಸಿಮೋನೆ ಸಿಮೋನೆ ಸಿಮೋನೆ, आणि सिमोन, ನನ್ನ ಸ್ನೇಹ ಮಾಡಿದೀಯಾ? माझ्याशी मैत्री करतोस, ಪ್ರೀತಿಸಿದೀಯಾ? माझ्यावर प्रेम करतोस. ದೇವರೇ ಬಂದು ಈ ಪ್ರೀತಿಸಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಜೀವನ ಡೌಟಲ್ಲಿ ಹೋಗ್ತದೆ ಅಂತ. आणि जर स्वतः देव आम्हाला विचारत आहे की बाबा तू माझ्यावर प्रेम करतोस, तर याचा अर्थ असा आहे की आम्ही देवावर प्रीती करत नाही. ಆದರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ, तरी पण काय त्याला अडचण नाही, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ತುಂಬಾ ಒಳ್ಳೆಯವರು. कारण येशू खूप चांगला आहे. ಆಮೆನ್ ಆಮೆನ್. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. 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 ಯಾವುದು ದೇವರೇ ನನಗೆ ಪ್ರೀತಿಸಿದ್ದೀನಿ ದೇವರೇ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. आणि पेत्र म्हणतो, होय देवा, मी तुझ्यावर प्रेम करतो असं सांगितलं. ಅದು ನನ್ನ ಕುರಿಗಳನ್ನು ಮೇಯಿಸಿ ಹಬ್ಬ. आणि परत म्हणतो, तू काय कर, माझी मेंढरे पाळ. ಕುರುಬನಾಯಿರಿ. आणि तू काय कर, तू मेंढपाळ म्हणून राहा. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ हालेलुया.
ಸಾಧಾರಣವಾಗಿ ಪ್ರೀತಿಸುವವರು ವಿಶ್ವಾಸಿ. आणि सर्वसाधारणरित्या प्रेम करणारे ते विश्वासी लोक. ಅದು ಎಲ್ಲರಿಗಿಂತಲೂ ಪ್ರೀತಿಸುವವರು कुरुपणागिरतात. आपण या सगळ्यांपेक्षा जास्त प्रेम व्यवहार करतो तो एक मेंढपाळ म्हणून असतो. ಆಮೆನ್. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಎಲ್ಲರಿಗಿಂತಲೂ ಯಾರು ಪ್ರೀತಿಸುತ್ತಾರೆ ದೇವರನ್ನ आणि सगळ्यापेक्षा जास्त जो देवाला प्रीती करतो ಅವರಿಗೆ आणि त्यांनाच सेवक आणि सेवक आणि सेविका असं देव त्याला समजून घेतो. ಸೇವಕನ ಆಗೋದಕ್ಕೆ ನೀವು ಹೋಗಿ ಬೈಬಲ್ ಕಾಲೇಜಿಗೆ ಓದಬೇಕಲ್ಲ. आणि बाबा सेवक होण्यासाठी काय तुम्ही जाऊन बायबल कॉलेज करायला पाहिजे, बायबलचा अभ्यास करायला पाहिजे असा काही विषय नाही. एम.कॉम बी.कॉम मुगिसಬೇಕಲ್ಲ. आणि शिकण्याची गरज आहे, मी बीए झाला पाहिजे, एम.कॉम करायला पाहिजे असा काही विषय नाही. ಸೇವೆ ಮಾಡುವಂತ ಒಂದು ತಗುದಿ ಪ್ರೀತಿ ಇದ್ದರೆ ಸಾಕು. आणि तुम्ही सेवा करायची फक्त तुमच्यामध्ये इच्छा असेल तर बस आहे, एवढंच बोल आहे. ಆಮೆನ್. ಆಮೆನ್. ಈಗ ಏನು ಒಂದು ಶೋಧನೆ ಕಾಲದಲ್ಲಿ आणि आता परीक्षेचा काळ काय आहे तर ದೇವರನ್ನು ಪ್ರೀತಿಸಿಕ ಆಗಿಲ್ಲ. आता देवावर प्रीती करायलाच होत नाही आमच्याकडे. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕರು 30 ವರ್ಷ ವಿಶ್ವಾಸಿಗಳಾಗಿರ್ತಾರೆ. आणि अनेक लोक 30 वर्ष प्रार्थनेमध्ये जिथं आहे तिथं बसून असतात. 40 वर्ष स्टिल आय एम बिलीव्हर इन माय चर्च. आणि 40 वर्षापर्यंत हे सांगत असतात की मी माझ्या मंडळीसाठी एक विश्वासू आहे. आय एम बिलीव्ह इन जीसस. मी येशू विश्वास करतो. आय एम स्टिल बिलीव्ह इन जीसस. आणि मी येशू विश्वास ठेवत बसलेलो आहे. ओके. यू बिलीव्ह इन जीसस. आय नो. आणि मला माहिती आहे की तुम्ही येशू विश्वास ठेवून बसलेला आहात तर काय ते काय विषय आहे. ಎಲ್ಲರಿಗಿಂತಲೂ ಪ್ರೀತಿಸಿದೀವ. पण आम्ही खरोखरच आम्ही एकमेकांच्या पेक्षा जास्त आपल्या प्रभूवर प्रेम करतो का. ಯೇಸುವನ್ನು ಪ್ರೀತಿಸುವುದಕ್ಕೆ ಮುಂದುಕೊಳ್ಳಬೇಕು. आणि म्हणून प्रभूवर आम्ही प्रेम करायला पुढे आलं पाहिजे. ಇವಾಗ ಈ ಜನರು ಯಾವುದಕ್ಕೆ ಮುಂದುಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ ಅಂತ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತು. आणि आज लोक कशासाठी पुढे मला चांगलं माहिती. ಯಾವುದು ಮುಂದುಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ? कशासाठी? ಹಣ, पैसा, ಸ್ಟೇಟಸ್ आणि आपलं रुपा, ಹೆಸರು, आपलं नाव ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಮುಂದುಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ. याच्यासाठी आता पुढे येतात लोक. ಯೇಸುವನ್ನು ಪ್ರೀತಿಸುವುದಕ್ಕೆ ಮುಂದುಕೊಳ್ಳುತ್ತೀವಾ? आणि येशू ख्रिस्ता प्रेम करण्यासाठी पुढे येतो. ಮುಂದುಕೊಳ್ಳುವವರೇ ದೇವರು ಸೇವಕಿ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. आणि असं जो कोणी येशू प्रेम करणार पुढे येतो त्यालाच देव आपल्या सेवेमध्ये वाचन करतो. ಆಮೆನ್. ಆಮೆನ್. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. 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 ಅಷ್ಟೇ. एवढंच ದೇವರನ್ನು ಸೇವೆ ಮಾಡುವಂತ ಒಂದು ತನಗೆ ಒಂದು ಸ್ಟೇಟಸ್ ಕ್ರಿಸ್ತನ ಜೊತೆಲಿರುವ ಎಲ್ಲಾ ಸಹೋದರಕ್ಕಿಂತಲೂ ನಾನು ಪ್ರೀತಿಸುತ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳುವವರೇ ಸೇವಕರಾಗಿರ್ತಾರೆ. आणि सेवकाचे गुणधर्म काय आहे की त्याचं महत्व गुणधर्म काय आहे तर तो म्हणतो की मी जेवढी या जगात लोक आहेत किंवा जेवढी लोक आहेत त्या लोकांच्या पेक्षा अधिक प्रेम मी प्रभूवर करणार असंच तो प्रदेश असतो. म्हणूनच तो एक चांगला उत्तम सेवक असतो. ಆಮೆನ್. ಆಮೆನ್. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. 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 ದೇವರನ್ನು ಹೆಚ್ಚು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಬೇಕು. आणि म्हणून आम्ही जास्तीत जास्त देवाची ओळख करून घेतली पाहिजे. ನಾನು ಸಣ್ಣ ವಯಸ್ಸು ಹುಟ್ಟುವಾಗಲೇ ನನ್ನ ತಂದೆ ತಾಯಿ ಯೇಸು ಅಂತ ತಿಳಿಸಿದರು. आणि ज्यावेळी लहान होतो त्याच वेळी प्रभू येशू ख्रिस्त आमच्या आई वडिलांनी ग्रहण केलं. ಅವಾಗ ನಾನು ಚರ್ಚಿಗೆ ಹೋಗಿದ್ದು. आणि त्यावेळी मी जे मंडळीकडे जात होतो ನಾನು ಯವನಸ್ಥರ ವಯಸ್ಸಿನ ಚರ್ಚಿಗೆ ಹೋಗಿದ್ದು ಇತಿಹಾಸ ಇತ್ತು. आणि नंतर मी ज्यावेळी युवकांच्या बरोबर मंडळीमध्ये गेलो त्यावेळेस खूप असं फरक होता. ಯವನಸ್ಥರ ವಯಸ್ಸು ಹೋದ್ಮೇಲೆ ನಾನು ಮದುವೆ ಆದ್ಮೇಲೆ ಕ್ರಿಸ್ತನನ್ನ ನಾನು ಆರಾಧನೆ ಮಾಡುವುದು ವ್ಯತ್ಯಾಸವಾಗಿತ್ತು. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी मी यवनस्थामध्ये गेलो त्याच्यानंतर माझं लग्न झालं. लग्नानंतर माझ्या देवाबद्दलचे प्रेम किंवा देवाबद्दलची स्तुती आराधना ती माझी बदलून गेली. ನಾನು ಮದುವೆ ಆದ್ಮೇಲೆ ಕರ್ತನೆ ಆಗುವಾಗ ಕರ್ತನ ಆರಾಧನೆ ಮಾಡೋದಕ್ಕಿಂತಲೂ ಸೇವೆಗೆ ಒಪ್ಪಿಸಿಕೊಂಡ ಮೇಲೆ ಕರ್ತನ ಆರಾಧನೆ ಮಾಡ್ತಲ್ಲ ಅದಕ್ಕೂ ಸ್ವಲ್ಪ ಡಿಫರೆಂಟ್ ಆಗುತ್ತೆ. आणि ज्यावेळी युद्धामध्ये होतो युद्धांमध्ये होतो ज्यावेळी ती सेवा होती त्यावेळेस मला प्रभूला महत्व होतं किंवा आता सेवेमध्ये आल्यानंतर जे मी देवाला महत्व देतो ते आता वेगळं आहे. ಆಮೆನ್. ಆಮೆನ್. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಮಕ್ಕಳು आणि काही मुलं 5 ವಯಸ್ಸಲ್ಲಿ ತಾಯಿ ತಂದೆ ಯಾರೇ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. आणि आई वडील आपले कोण आहेत ಏನೋ आणि काहीतरी आपलं काहीतरी बोलायचं ते बोलत असतात. ಮತ್ತೆ 10 ವಯಸ್ಸು 15 ವಯಸ್ಸಿನ ನಮ್ಮ ಅಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. आणि त्याच्यानंतर 5 वर्षाच्या पुढे 10 वर्षाच्या पुढे 15 वर्षापर्यंत काय म्हणतात ख्याल माझा वडील आहे. 20 ವಯಸ್ಸಿನ ಅಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅಪ್ಪ ನೀವೇ ಎಲ್ಲ ಕೊಡ್ಬೇಕು ಅಂತಾನೆ. आणि ज्यावेळी ते 20-22 वर्षापर्यंत जातात त्यावेळी तूच माझा वडील आहेस तूच मला सगळं द्यायला पाहिजे. ಅದು ಮದುವೆ ಆದ್ಮೇಲೆ पण लग्न झाल्यानंतर ಸುಮಾರು 50 ವಯಸ್ಸು ಆದ್ಮೇಲೆ ज्यावेळी त्याचं 50 जातो ನಾನು ಜೀವನ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ನನ್ನ ಅಪ್ಪನ ತರ ನಾನು ಜೀವನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ.
आणि त्यावेळी तो परदाशीमध्ये जाऊन विचार करतो, आता मला जगायचंय कसं, तर माझे वडील कसं जगत होते तसं मला आता जगायचं. आपण ಹೇಗೆ ಜೀವನ ಮಾಡಿದಾರ, ಹೇಗೆ ಬಳಸಿದಾನೆ, ಅಯ್ಯೋ he is great ಅಂತ. आणि त्यावेळी आम्ही विचार करतो की माझ्या वडिलांनी किती चांगल्या रीतीने माझं वाढ केलेलं आहे. हे कधी विचार करतो ज्यावेळी परदाशीमध्ये जातो, मग त्यावेळी आम्ही विचार करतो जशा माझ्या वडिलांनी मला चांगलं केलं तसं मी देखील माझ्या वडिलांना चांगलं केलं. ಸಣ್ಣ ವಯಸ್ಸಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳನ್ನ ಲೈಟ್ ಆಫ್ ಮಾಡುತ್ತಾ ಹೇಳಿದ್ರೆ ಏನ್ ಲೈಟ್ ಆಫ್ ಮಾಡ್ತಾರೆ. आणि ज्यावेळी मी लहान होतो त्यावेळी माझ्या एवढे मला म्हणायचे तू लाईट बंद कर, मग त्यावेळी विचार करायचो काय लाईट बंद कर. ಅದೇ ನಾವು ಮದುವೆ ಆದ್ಮೇಲೆ तेच त्याचं लग्न झाल्यानंतर ಮಕ್ಕಳು ಹುಟ್ಟಿದ ಮೇಲೆ त्याची मुलं जन्मले, ಲೈಟ್ ಆಫ್ ಮಾಡಿದೆ, मग त्यावेळी लाईट बंद कर. ನಮ್ಮ ಅಪ್ಪ ಈಗಲೇ ಕಷ್ಟ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಪಾಪ. आणि त्यावेळी माझ्या वडिलांनी तिला असं कष्ट केलेलं. ಆವಾಗ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ಸಣ್ಣ ವಯಸ್ಸಲ್ಲಿ ಅಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರ ನಾವು ದೊಡ್ಡವರ ಆದ್ಮೇಲೆ ಅಪ್ಪ ಅವರ ಕಷ್ಟ ದುಃಖ ಕಾರ್ಯ ಎಲ್ಲ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. आणि ज्यावेळी लहान असतो त्यावेळी वडिलांचं काय आम्हाला समजत नाही, पण आम्ही ज्यावेळी वडील होतो किंवा आम्ही त्या वडिलांच्या स्थानावर जाऊन बसतो त्यावेळी आम्हाला समजतं की आमच्या वडिलांनी आपल्याला किती प्रेम केलेलं आहे, आमचे वडील आपल्याला किती प्रेम करायचे, आमच्यासाठी काय काय केलेलं आहे. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ तसंच ಆತ್ಮಿಕ ಬಲವಣಿಗೆ ಇರುತ್ತೆ. तसं आत्मिक जीवन पण असतं. ವಯಸ್ಸಿನ ಕಾಲ ಏನು ಬೇಕಾಗಿಲ್ಲ, आणि त्याच्यासाठी काय वयाचं बंधन नाही. ಯಾವ ಕಾಲದಲ್ಲಿ ಕರ್ತನ ಕಾಲ ಬೆಳೆಯಬೇಕು. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही वेळेमध्ये आपण देवासाठी वाटलं पाहिजे. ದೇವರನ್ನು ಬಳಸಿಕೊಂಡೇ ಹೋಗ್ತಾರೆ, कारण देव आम्हाला चालवतो. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ 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 ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಆತನ ಸತ್ಯದಲ್ಲಿ ನಡೆಯುವುದಕ್ಕೆ, आणि त्याच्या सत्यामध्ये चालण्यासाठी, ಆತನ ಸತ್ಯ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳುವುದಕ್ಕೆ, आणि त्याचं सत्य मार्ग चालवण्यासाठी ಯಾವಾಗಲೂ मी कधीही ಊಟ ಕಾಲ ತಿನ್ನುತ್ತಾ ಇರಬೇಕು. आणि हे वचन मी त्या जेवणाप्रमाणे जेवलो पाहिजे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ ಹಲ್ಲೆಲೂಯಾ ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಹಿಂದಾಗಿ ಹೋಗುವುದ ಎಲ್ಲ ಗುರುತುಗಳು ನಾವು ಬಿಟ್ಟು ತೆಗೆದಾಕಬೇಕು. आणि आम्ही जे मागे फिरत जातो अशा काही गोष्टी किंवा त्याला आम्ही मागे सोडून पुढे गेलं पाहिजे. ಸುಮ್ಮನೆ ಯಾರು ಸುಮ್ಮನೆ ಮಾತ್ರ ಇರಬೇಡಿ. आणि उगाच कोणी सांगू नका. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಅದು ಸಹೋದರ ಜೊತೆ ಸುಮ್ಮನೆ ಸಹೋದರರ ಜೊತೆ आणि आपल्या बांधूच्या बरोबर. ಹೌದು. ಮತ್ತೆ ಬಂದದ ನಾವು ಯಾವ್ದನ್ನ ಬಿಟ್ಟು ಬಂದಿದ್ವೋ ತಿರುಗಿ ಅದನ್ನ ಮಾಡಬಾರ್ದು. आणि आम्ही ज्या काही गोष्टी प्रभूमध्ये येताना सोडून आलो त्या गोष्टी परत आम्ही करता कामा नये. ಅದು ದೇವರಿಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಕೊಡುವಂತ ಮಕ್ಕಳಾಗಿ ರೆಡಿಯ ತಯಾರು ಮಾಡುವಂತ ಮಕ್ಕಳಾಗಿರಬೇಕು. आणि देवासाठी आम्ही कधीही देण्यासाठी आम्ही तयार राहिलो पाहिजे. आम्ही तयार असलेले मुलं पाहिजे. आपण ಕೇಳ್ತಾನೆ, आणि आपला मुलगा सांगत आहे, ಸಭೆಯಲ್ಲಿ ಕೇಳ್ತಾನೆ, आणि आपले वडील मंडळीमध्ये विचारत आहेत, ಫಲ ಕೊಡುವಂತ ಮಕ್ಕಳಾಗಿರಬೇಕು. आणि मी फळ देणारा मुलगा असला पाहिजे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ हालेलुया ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಹಸಿಯಾಗಿ ನಿಮ್ ಜೊತೆ ನಿನ್ನ ಎದುರು ನೋಡಿ ಬರ್ತಾನೆ. आणि येशू ख्रिस्त तुमच्याकडे तो भुकेने तुमच्याकडे येतो. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಗೆ ಹಸಿ ಬಂತು, आणि येशू ख्रिस्ताला भूक लागली ಅಂಚಿನ ಮರ ಕೆಳಗಡೆ ಬಂದಿದ್ದು, आणि तो एका अंजिराच्या झाडाखाली येतो. ಆ ಅಂಚಿನ ಮರದಲ್ಲಿ ಫಲವೇ ಇಲ್ಲ. आणि त्या अंजिरा झाडाला फळच लागत नाही. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು? येशू काय म्हटला? ಐ ಲವ್ ಯು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. येशू ख्रिस्त काय प्रयोग करतो म्हटला? काय म्हटला? काय म्हटलं सांगा, बोला. शाप बोला. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಬಾಯಿ ಶಾಪನೆ ಬರೋದು ಲಾಭ ಮಾಡಿದ ದೇವರು. आणि असं आपण म्हणतो की येशू ख्रिस्त शाप देत नाही, त्याच्या मुखामध्ये शापच देत नाही असं Why Jesus is good in that? Jesus always good. आणि ईश्वरचा चांगलाच आहे असं आपण म्हणतो. ईश्वर नेहमी चांगलाच आहे. ಫಲ ಕೊಡುವಂತ ಮಕ್ಕಳಿಗೆ पण तो कोणासाठी? जे फळ देतात त्या मुलांसाठी. ಫಲ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ. मग जर कोणी त्याच्यामध्ये फळ देत नसतील तर पहिला ते काम टाका. ಆ ಭೂಮಿಯನ್ನು ಕಳಿಸುತ್ತದೆ ಅಂತ ದೇವರು. आणि म्हणून काय म्हणतो त्या झाडाला काय म्हणतो? तुला शाप देतो, तू वाळून जा. ಶಾಪ ಕೊಟ್ಟ, शाप देतो ಹಂಗೆ ಇತ್ತು. आणि ते झाड तिथंच बसतं. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ನೋಡಿದ್ರೆ ಮಕ್ಕಳೇ, आणि मी तुम्हाला सांगत आहे ಇವೆಲ್ಲ ಒಳ್ಳೆ ಧನ್ಯರು. आणि तुम्ही सर्वजण खूप धन्य आहात. ಅದು ಅನೇಕ ಜೀವನ, पण अनेकांचं जीवन, ನಮ್ಮ ಕ್ರಿಸ್ತನ ಮಕ್ಕಳ ಜೀವನ, आमच्या ख्रिस्ताच्या लोकांचं जीवन ಸುಮಾರು 2000 ಸೆಕೆಂಡ್ ಒಳಗಡೆ ಇದರ ಹೆಂಗಿರುತ್ತೋ ಹಂಗೆ ಇರ್ತಾರೆ. जवळजवळ 2000 सैतान त्याच्या आतमध्ये असतील असं त्याचं जीवन झालं. ಜೀವನ ಮಾಡಿದವರಲ್ಲ ಏನಿಲ್ಲ.
आणि मोठमोठे कार्य करून मोठमोठे जीवन जगणारे लोक काही आपल्या जीवनामध्ये काही नाही ते शून्य होण्यास गेलेले आहे. आणि आज अनेक देवाचे लोक देवाची लेकरं देवापासूनच वेगळे झालेले आहेत. सोडून गेले देवा. येशू नको, तारा नको, काय नको, सोडून गेले. आता त्याच्याकडे फिरून बघा. आणि प्रभू येशू ख्रिस्त काय पृथ्वीला उभं आणि जे हरवलेले मेंढर होते त्यांचा शोध घेण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. खरं काय? आणि येशू ख्रिस्त म्हणाला की मी हरवलेला मेंढराला शोधण्यासाठी आणि त्यांचं तारण करण्यासाठी मी पृथ्वीवर आला असं येशू ख्रिस्ताने सांगितलं. आणि आज अनेक देवाचे लोक आज या प्रभूमध्ये हरवून गेलेले आहेत. आज विश्वास लोक हरवून गेलेले आहेत. आणि आता तुमचं काम काय? तुम्ही त्या मेंढराचा शोध घ्या आणि त्याला परत शोधून आणा. आणि जे अन्य लोक आहेत त्यांना स्वार्थ नंतर सांगा. आणि पहिले जे येशूचा विश्वास ठेवले ते मागे परतले त्या लोकांना शोधा आणि त्यांचा पुन्हा तारण करा. आणि जर आम्ही विश्वास लोकांना चालू शकणार नाही तर या जगाच्या कोणत्याही व्यक्तीला आपण संपादन करू शकत नाही किंवा अन्य लोकांना जिंकू शकत नाही. आणि गडिलांमध्ये सेवकाने सांगितलं आणि ते म्हणाले तुम्ही का जे जुने विश्वास होते त्याच्या घरी जातात. आणि त्यांनी ख्रिस्तासोबत सुरू केले आणि त्यांनी सभेला येत मंडळाला येत नाही म्हणून तर मी चाललोय. आणि ते म्हणाले बालक की तुम्ही नवीन लोकांच्याकडे जावा. आणि मग पास्टर त्यांना म्हणाले पहिला जे माझे हरवलेले मेंढर आहेत जे हरवलेले लोक आहेत त्यांना मी वेळा शोधणार आहे. नंतर मी बाहेरच्या मेंढरांना होणार. आणि आता माझा भाऊ माझी बहीण माझी आई माझे वडील माझे काका माझी मावशी आज अशी परिस्थिती झाली की त्यांनी परत सभेमध्ये प्रार्थनेमध्ये मंडळामध्ये येत नाहीये. ಒಂದೊಂದು ಸಭೆಯು ಸುಮಾರು 30% 40% ಸಭೆಗೆ ಬರುವುದನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು आणि अनेक मंडळामध्ये बघतो की 30 ते 40% लोक आज प्रार्थना बंद करून घरी बसलेले आहेत. बंद ಮಾಡಿಬಿಟ್ಟು बंद करून टाकलेले आहेत. अवघडला ಹೋಗಿ ನಡೆಸಿದ ಆಗಿಲ್ಲ का तर त्यांच्याकडे जाऊन चालवायला झालं नाही. परिस्थिती ಹೇಗೆ ಇರುತ್ತೆ आणि परिस्थिती आता कशी आहे? ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಇವಾಗ येशू साता ದೇವರ ಬಲಗಡೆ ಕೂತುಕೊಂಡಿರುವ येशू परमेश्वरच्या उजव्या बाजूला बसून चर्चेप्रमाणे तो आमच्यासाठी वधस्तंभावर खेळलेला शिलुबेला चर्चेप्रमाणे उभीराने आणि वधस्तंभावर तो खेळलेला त्या ठिकाणी बसलेला आहे. आणि माझी मुलं माझी मुलं माझी मुलं माझी मुलं माझी मुलं यार प्रॅक्टिस केली जीवन ಕೊಟ್ಟಿದ್ದೋ आणि ज्या लोकांसाठी मी माझं स्वतःचं रक्त सहन करण्याचं जीवन दिलो बाप्तिस्म तಗೊಂಡವರು त्यांनी बाप्तिस्म घेतले ಎಲ್ಲ ಕರ್ತನೆ ಬಂದಿ ತಗೊಂಡವರು त्यांनी प्रभू भोजन घेतले. सभेಗೆ ಬರುವುದಿಲ್ಲ. आता मंडळीमध्ये येत नाही. सभेಗೆ बರುವುದಿಲ್ಲ. मंडळाला येत नाही. आणि त्या लोकांसाठी कंडिडಬೇಕಾದ जबाबदारी आणि त्या लोकांचा शोध घेण्याचं काम ती जबाबदारी आज देव तुम्हाला मिळाली. आमेन आमेन. हालेलुया 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 हालेलुया. ಒಂದು ಸಭೆಯು म्हणजे मंडळी दारी तोರಿಸುವಂತ ಸಭೆ ಆಗಿರಲಿ. आणि स्वर्गाचं राज्य किंवा स्वर्गाचं मार्ग दाखवणारी मंडळी पाहिजे. सभೆಯು ಕ್ರಿಸ್ತನ ಶರೀರವಾಗಿರುತ್ತದೆ. आणि मंडळी हे देवा येशूचं शरीर आहे. ಒಂದು ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಹೇಗೆ ಇದ್ದಾರೋ ಕ್ರಿಸ್ತನ ಸಭೆಗೆ ಹಾಗೆ ಇರುತ್ತದೆ. जसं आपल्या नवरा बायको कसे त्यांनी आपल्या संबंधामध्ये असतात तसं हे आपले मंडळी आणि येशू त्यांच्यामध्ये नातेसंबंध पाहिजे. ಆಮೆನ್ आमेन. ಪರಿಶುದ್ಧ ಬಾಯ ಎಲ್ಲ ಹೋಯ್ತು. आणि आमच्या पूर्वी ज्यावेळेला येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलो त्यावेळेचं जे भीती आमच्यामध्ये होते देवाबद्दलचं ती भीती आता आमच्यामध्ये नाही. ನಮ್ಮ ಚರ್ಚಿಗೆ 55 ವರ್ಷ ಆಯ್ತು. ಇಲ್ಲೇ ಇರಲ್ಲ
आणि काय आमचं 15 वर्ष झालं चर्च मध्ये आहे काय कधी पण झाले येते ವರ್ಷ ಮಾತ್ರ ಏನೋ ಒಂದು ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಬಂದು ಹೋಗ್ತಾರೆ आणि काय हो वर्षाला क्रिसमसला येतात क्रिसमस करतात आणि परत निघतात ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಬರೋದು ಬಂದ್ ಮಾಡ್ಬಿಟ್ಟು आणि आता क्रिसमसला पण येत नाही ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಬರೋದಿಲ್ಲ आता क्रिसमसला पण येत नाही ಹಾಗಾದ್ರೆ ದಯವಿಟ್ಟು ನಿಮ್ಮ ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಗಳನ್ನ ಹೋಗಿ ಅಂದ್ರೆ तुमचे जे हरवलेले मेंढू आहे तुमचे भाऊ आहे बहीण आहे त्या लोकांच्याकडे जाऊन भेटा ते कुठं हरवले कसं हरवले काय त्याच्या सुनावणी करताय ते तुम्ही जाऊन त्याला बघा प्रॉफिटिंग आहे आणि एक संदेशावर तुम्हाला सांगत आहे ಅಷ್ಟು ಗೊತ್ತಿಲ್ಲ मला काही माहिती नाही स्मारक पण देवाचे एका चिंतने तुम्हाला सांगत आहे ಸಭೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಲಿಸ್ಟ್ ಇರುತ್ತೆ आणि या मंडळीकडे एक अनुक्रमणिका आहे मेंबरशिप लिस्ट ಇರುತ್ತೆ आणि किती लोक या चर्चमध्ये त्याचं एक अनुक्रमणिका असतात पुस्तक असतात ಆ ಮೆಂಬರ್ಶಿಪ್ ಲಿಸ್ಟ್ ನೋಡಿ आणि ते नावाचं तुम्ही पुस्तक बघा ಸುಮಾರು 40% ಚರ್ಚಿಗೆ ಬರೋದೇ आणि त्या पुस्तकातून त्या वहीतून जे नावं आहेत ती नावं 40% लोक इथं चर्चला येत नाही ಹೋಗಿ त्या लोकांचा तुम्ही शोध घ्या ಆಮೆನ್ ಹಲ್ಲೆಲೂಯಾ ಹಲ್ಲೆಲೂಯಾ ಇದೇ ನಾವು ದೇವರನ್ನು ತೋರಿಸುವ ಕೃತಜ್ಞತೆ आणि हेच आम्ही देवाला दाखवणारा आमचं एक प्रामाणिकपणा आहे ಈ ಸಭೆಗೆ ವಿಶ್ವಾಸಿಯಾಗಿರುವಂತ ಕೃತಜ್ಞತೆಯಾಗಿರುತ್ತದೆ आणि हेच आमच्या मंडळीसाठी एक प्रामाणिकपणा आहे ಆಮೆನ್ आमेन ಹಲ್ಲೆಲೂಯಾ हल्लेलूया ಹಲ್ಲೆಲೂಯಾ God bless you आणि देव मला आशीर्वाद करो ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿದ್ದಾನೆ देव मला आशीर्वाद करणार आहे ಏನೇ ಆದರೂ ಸರಿ काही सुद्धा होतं ಯೇಸು 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 तुमच्या जीवनामध्ये काही प्रसंग येते तुम्हाला कोणी त्रास होते तुमचं कोणी शहर होते तुम्हाला कोणीही काही होते येशू तुमच्या बरोबर आहे आणि येशू सदैव तुमच्या बरोबर आहे ಆಮೆನ್ हल्लेलूया ಬಟ್ಟೆ ಇದ್ದರೆ ಯೇಸು ಬಟ್ಟೆ ಇಲ್ಲದ ಹೋದರೆ ಯೇಸು आणि आमच्या अंगावर कपडे नाही तरी येशू आहे आणि आमच्या अंगावर चांगले कपडे तरी येशू आहे ಊಟ ಇದ್ದರೆ ಯೇಸು ಊಟ ಇಲ್ಲದ ಹೋದರೆ ಯೇಸು जर आमच्या पोटाला जेवण नाही तरी येशू आहे आणि आमच्या जेवणाला पोटभर जेवण आहे तरी येशू आहे ಯೇಸು ಆತನ ಕೊಟ್ಟಿದ್ದ ವಾಕ್ಯ ಪವಿತ್ರಾತ್ಮನು ಪರಲೋಕದ ತಂದೆಯವರು ಇವುಗಳನ್ನ ಬಿಟ್ಟು ಜೀವನ ಮಾಡುವ ಜೀವನವೇ ಇರುವುದಿಲ್ಲ आणि येशूने आम्हाला नवीन जीवन दिलेलं आहे येशूने आम्हाला स्वर्गीय जीवन दिलेलं आहे येशूने आम्हाला पवित्र जीवन दिलेलं आहे आणि कोणत्याही आमच्या जीवनामध्ये परिस्थिती होते आपण कोणत्याही कारणामध्ये आम्ही देवाला स्वतः करणार नाही एक अच्छा
अतिशय तुझ्या जीवनामध्ये आणि जो आपला बातिलमय होता ಅದ್ಭುತವಾದ ದೇವರು त्या बातिलमय अद्भुत करणारा देवा 12 ವರ್ಷವಾಗಿ आणि 12 वर्ष ಯಾಕೆ ಇದ್ದ ಸ್ತ್ರೀಯನ್ನ ಶುಭ ಕೊಟ್ಟಿದ್ದ ದೇವರು आणि रक्तस्राव असलेल्या स्त्रीला तू प्रभू बरं केलंस ಕರ್ತನೇ ಸತ್ತು ಹೋಗಿದವನ ಜೀವಂತವಾಗಿ ಎಬ್ಬಿಸಿದ ದೇವರು आणि प्रभू तुझे मेलेल्यावर त्याला जीवन दिलंस ಈ ಮಕ್ಕಳ ಮೇಲೆ ಯುದ್ಧವಿಸುವ आणि तो आत्मा ह्या सर्वांच्या मुद्रेने उतरवाचा ಎಲ್ಲ ಕತ್ತಲೆಗಳು ತಳ್ಳಲಾಗ್ತದೆ सर्व अंधकार निघून होते ತಳ್ಳಲಾಗ್ತದೆ ಯೇಸುವಿನ येशूच्या नावाने निघून होते हालेलूया ಕರ್ತನೇ आणि देवा ಎಲ್ಲ ಸಾಲಗಳನ್ನು ತೀರಿಸು ಸ್ವಾಮಿ आणि प्रभू त्याच्या सर्व कर्जातून त्याला मुक्त कर ದೇವರ ಮಕ್ಕಳು ಸಾಲ ತಗೋದ ಮಕ್ಕಳಾಗಿಲ್ಲ ಸಾಲ ಕೊಡುವ ಮಕ್ಕಳಾಗಿರಬೇಕು आणि देवाची मुलं पण प्रभू ते कर्ज घेऊन येतात ते कर्ज द्यावे अशी तू करते ना ದೇವರೇ ಅನೇಕ ವರ್ಷದ ನಡೆಯಕ್ಕೆ ಆಗದ ವಿಷಯಗಳ ದೇವರು ನಡೆಸಬೇಕಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತೇನೆ आणि प्रभू काही कित्येक वर्षापासून जे थांबलेलं आहे ते चालण्यासाठी प्रभू मदत कर